नमस्कार. चिन्ह प्रस्तुत आणि मालवणी मॉल प्रायोजित गच्चीवरील गप्पा अर्थातच प्रश्नचिन्ह या कार्यक्रमात मी गीता कुलकर्णी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी ठाकूर आपल्याशी गप्पा मारणार आहेत. डॉक्टर मंजिरी ठाकूर यांनी आधी JJ मधून BFA केलं, मग मुंबई विद्यापीठातून एन्शंट इंडियन कल्चर हा विषय घेऊन MA केलं. त्यानंतर तिथूनच त्यांनी बुद्धिस्ट काळातील शिल्पकलेवर PhD ही केली. JJ स्कूल ऑफ आर्ट आणि न जाणू कितीतरी कलाविषयक संस्थांमध्ये त्या व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून लेक्चर्स देत असतात. काही काळ त्यांनी मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचं डेप्युटी क्युरेटर पद देखील भूषवलं. त्यांचा यशस्वी कला प्रवास जाणून घेण्यासाठी चिन्हने त्यांना आज गच्चीवरील गप्पांमध्ये निमंत्रित केलं आहे. चिन्हचे संपादक सतीश नाईक हे त्यांना बोलतं करणार आहे. त्यापूर्वी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक असलेले मालवणी मॉल या वेबसाईटवर नवनवीन पदार्थ लवकरच येणार आहेत. आंबा, कैरी, काजू, जांभूळ, करवंद अशा विविध फळांपासून तयार करण्यात आलेली सरबत, अनेक प्रकारचे पापड, आंबा पोळी असे अनेक स्वादिष्ट आणि मालवणमध्ये तयार करण्यात आलेले हे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ तुम्हाला घरपोच मिळवायचे असल्यास www.malwanimall.com या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. मी कार्यक्रमाची पुढील सूत्र सतीश नाईक यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद गीता. नमस्कार मंजिरी बाई, नमस्कार. कशा आहात? मस्त, एकदम छान. कसं चाललंय लॉकडाऊन? लॉकडाऊन प्रतापबिंबाच्या राजधानीत चाललंय. माहीमध्ये, पालघरमध्ये मी महिकावतीच्या आश्रयाला आले इकडे. आणि आता गेले 2.5-3 महिने इथेच आहे. जे काय लेक्चर, लिखाण, ज्या काही उच्चापत्या त्या इकडूनच चाललेत सध्या. काय तिथे घर आहे तुझं? हा, घर आहे. छोटीशी वाडी आहे. थोडी शेती, थोडं शिक्षण, थोडं लिखाण चाललंय सध्या. क्या बात आहे. मस्त. हेवा वाटतो तुझा, हेवा वाटतो. या मग केव्हाही. म्हणजे मागे खूप वेगळं वाटतं. हो, फारच छान आहे. म्हणजे मी इथे आले तेव्हापासून तब्येतीतही खूप सुधारणा झाली आणि खूप एनर्जी राहते अशी दिवसभर. काम पण छान होतं सगळं. हो, लिखाण चांगलं होतंय. लहान मुलं आले की चित्रकला वगैरे काही ना काहीतरी चालू असतं. अच्छा. आणि समुद्र किती दूर आहे तुझ्यापासून? असा तर थोडा लांब आहे, पण म्हणजे अगदी किनाऱ्याला घर वगैरे नाही, असं गावात आतवाडीमध्ये आहे घर आपलं. पण नक्की आहे, सगळ्यांना ओपन आमंत्रण आहे नक्की येण्याचं. फक्त मुख्यमंत्री सांगतात त्या सूचना पाळून निघायचं घरात, नाही इतकंच. छान. सो गप्पा मारायला सुरुवात करूया. नक्की लुकिंग फॉरवर्ड. म्हणजे तुझ्याशी बोलत असताना अनेक गोष्टी त्या दिवशी मला कळल्या, नव्यानं कळल्या. म्हणजे तरी देखील त्याचं सूत्र असं होतं की ही एकदम इंग्रजाळलेली बाई पूर्णपणे, आणि कॉन्व्हेंट मध्ये वगैरे शिकले, आणि मराठीत स्वच्छ कसं बोलते, स्वच्छ कसं लिहिते, हा मला प्रश्न होता. आणि त्याचं रहस्य मला कळलं. म्हणजे गिरगावचं तुझं सूत्र आहे. म्हणजे गिरगाव हे तुझं मुख्य कार्यक्षेत्र असल्यामुळं, लहानपणापासून तिथं तू वाढ झाली असल्यामुळे, आजोळ असल्यामुळे, तर हे मला छान वाटलं ऐकल्यानंतर. मग आणि मी पण गिरगाववाला आहे ना, त्यामुळे पहिला तुला प्रश्न गिरगावचा. सांग, आता बोलतो. सतीश, खरं म्हणजे आता यू आर सेईंग की हे खूप छान वाटते वगैरे, पण मला त्याच्यानं तेव्हा खूप प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे माझी विचार करण्याची भाषा मराठी आणि अभ्यासाची भाषा इंग्रजी अशी झाली, खरं सांगायचं तर. पण आजोबांनी माझ्या हातेनं कुठेतरी वळण लावलं. म्हणजे मला अजून आठवतं, मला वाटतं 81 वगैरे असेल, आणि मला ते साहित्य संघात घेऊन गेले होते. म्हणजे माझं वय 11. आजोबा म्हणजे कोण? माझे आजोबा म्हणजे त्यावेळेचे प्रख्यात वकील रामचंद्र बेलुसे. कॉर्पोरेटर वगैरे होते. कॉर्पोरेटर बरोबर ना? काही खूप मोठं नाव होतं. हो. आणि साहित्य संघाच्या त्या लायब्ररीत मला ते घेऊन गेले, आणि तिकडच्या एका लायब्ररीची ओळख करून, त्यांचं ना काहीतरी नाव होतं ते मला आठवत नाही, पण मला सांगितलं हवी ती पुस्तकं घेऊन जायचं. पण माझं तिथे त्यांनी नुसतं काम संपवलं नाही, तर डबल काम लावलं. म्हणजे जे पुस्तक वाचतेस त्याच्यावर मला ऍटलिस्ट 1 पान लिहून दाखवायचं, आणि दाखवायचंच. बरं, त्यावेळेला आजोबा शिवाजी मंदिरचेही चेअरमन होते, त्यामुळे नाटकंही पाहायला ते सांगायचे, आणि तेही बघितल्यानंतर लिहून दाखव.
तुला जे वाटलं ते एक पान लिहून दाखव, कमीत कमी एक पान मला आलंच पाहिजे. तिथे आणि सुरुवात राहायचं झाली. कुठे ते गिरगावात कुठे भाई राहायचं? जीवनजी लेन मध्ये. अगं म्हणजे तिथेच ती लायब्ररी. नाही, मला त्यांनी अच्छा. साहित्य संघ म्हणजे हा, मुंबई हा. मराठी साहित्य संघ म्हणजे आपलं साहित्य संघ थिएटर तिथे, साहित्य, बरोबर. तिथे नेलं होतं. साहित्य ती संघ. आणि लायब्ररी ती पण तिथेच मोठी होती. मोठी लायब्ररी ती त्याच करेक्ट गल्लीमध्ये आहे. करेक्ट करेक्ट. आणि त्याच्या पुढच्या गल्लीमध्ये माझं आजोळ देनावाडीमध्ये. ओके. त्यामुळे अगदी मला समोर. अजूनही आठवतं की सका पाटील उद्यान म्हणजे ते आमचं खेळायचं अगदी अड्डा हो, असायचा. आणि अगदी. आजोबांनी असं तिकडनं मला चालत चर्नी रोडच्या त्या रस्त्यावरनं नेलं होतं. म्हणजे आणि येताना आम्हाला आतून आणलं होतं ठाकूरद्वारवरनं. ते हो. बोटाला धरून तुला एक गेले छोटी होते. आठवण सांगतो. ते ज्यावेळी उद्यान बांधलं त्यावेळी तिथे स्मशान होतं. करेक्ट. आणि आम्ही तिथे जायचो खेळायला, लहान होतो त्यावेळी. आणि जायचो तर तिकडे ते उकरून काढायचे ना सगळे, म्हणजे खड्डे मारायचे काही काही बांधायसाठी. तर बरोबर. त्याच्यात ते सांगाडे बिंगाडे मिळायचे. त्यामुळे तिकडे जायला या भीती वाटायची. माझ्या हे सगळं लक्षात आहे. माझा आणि मामा तिकडनं ती हाडं गोळा करून आणायचा घरी खेळायला, असं माझ्या आईने मला काय आठवणीत सांगितलं होतं. म्हणजे अगदी अफलातूनच होतं हे सगळं वातावरण मला वाटतं बर. त्यावेळेचं. सो ते कनेक्शन आहे, छान. गिरगावाशी ते कनेक्शन आहे. आणि Yes. मग गिरगावातले गणेशोत्सव, दहीहंडी हे सगळे पाहायला आवर्जूनच जायला आवडायचं. पूजा, सत्यनारायणच्या पूजा हो हो. आणि आणि ते खूप कार्यक्रम. कल्चरली कनेक्ट आहे ते. म्हणजे गिरगाव मला अजूनही ठाकूरद्वार म्हटलं की असं आय फील व्हेरी कनेक्टेड. दिवाळीत अशा कंदिलांच्या हो रांगाच्या हो रांगा हो. लागायच्या. फराळ बापरे. करणं, एकमेकांच्या घरी अगदी. देणं. मुळात ते हो. गणपती उत्सवात रस्त्यावरती सतरंजी घालून त्याच्यावर बसणं असायचं ना, ते बसून बसायचं. नाटक हो. बघणं हे खूप भारी असायचं. आपल्याकडे कोकणातही तसंच असतं. हो, आजोबांनी तेही अगदी. आम्हाला बघण्याची आवड लावली होती. देवळाच्या बाहेर पटांगणात बसा, मांडी घालून खाली नाटक बघा. घरात बर. भजनं व्हायची, ती ऐकायला जागा ठेवायचे. मुलांना झोपू हो. द्यायचं नाही, उठा बसा भजन ऐका. कळायचं काहीच त्या नाही. बाय. पण आता ती तिथून सुरुवात संगती झाली. लागली सगळे. हा, छान छान. तुझ्या आजोबांच्या आठवणी खूप छान. आता बोलता बोलता येतीलच. आणि मला वाटतं तुझे वडील पण वकील ना, हो माधवराव राणे. हो. म्हणजे ते माझा मुळची जन्म झाला लांब. तेव्हा वडील वकील होते माझे. आणि बर. 77-78 साली ते सिटी सिव्हिलचे जज झाले. ओके. आणि नंतर हायकोर्ट जज झाले. सो हम्म. म्हणजे ते असं वातावरण आमच्या घरात तेच वकिलीचं, जज असण्याचं. हम्म. आणि अर्थात आता त्यांची नावं खूप मोठी आहेत, आजोबांचं काय, बाबांचं काय. हो. पण तेव्हा कधी ना त्यांच्या नावाचं दडपण नाही आलं. त्याची दोन कारणं. म्हणजे एक तर दोघंही अतिशय हो. साधे होते. हो. आजोबाही प्रचंड साधी राहणी आणि असं, बाबाही हम्म. तसेच. बाबा मिळाले पण फार कमी त्यांच्या कामाच्या व्यापामुळे. आणि दोघांनी कधी त्यांच्या मोठेपणाचं असं बर्डन नाही आणून दिलं आमच्यावरती कधी. त्यामुळे तेव्हा अक्कलही नव्हती ते किती मोठे आहे ते समजण्याची. हम्म. जेव्हा समजायला लागलं तेव्हा ऍक्च्युली कळलं की आजोबा तर तोपर्यंत जवळपास म्हणजे त्यांनी ती कोकणातच गेले बाबू होते. रेशीमची केस हे केली होती ना, मला आठवतं. हा, ते जरा सांग ना, बाबांकडे. त्याच्याविषयी काय आठवणी असेल तर. बापरे, आठवणी म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर नाही, मी 2-4 आठवणी छान. माझी जेजेची ऍडमिशन आणि बाबांकडे हा. आलेली बाबू रेशीमची केस असं पाठोपाठच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मला आठवतं की जेजेत मी त्या लाल दिव्याची किंवा ती पिवळ्या दिव्याची काय गाडी असते त्या गाडीनेच कॉलेजला जायची यायचे. बर. आणि उगाचच कॉलेजमध्ये असं म्हणजे ही अशा गाडीत नाही येते वगैरे असे काहीतरी असायचं. आणि मलाही त्याचं असं भयंकर गांभीर्य माझ्या चेहऱ्यावर कायम पसरलेलं असायचं. बर. पण त्यावेळा म्हणजे तो सगळा काय बाबांचं खूप धकाधकीचं होतं. खूप पोलीस प्रोटेक्शन असणं म्हणा किंवा म्हणजे आम्ही पण असे त्या शेलमध्ये असल्यासारखे असायचो कायमच. हो हो. बाबांवरती कदाचित तणाव खूप असेल त्यामुळे असे ते खूप आम्हाला मिळाले नाहीत त्या काळामध्ये. आई अच्छा. असायची बरोबर आमच्या काय गरजा आहेत वगैरे पाहायला सगळं. पण आठवण म्हणजे एक आहे की त्यावेळेला बाबांना खूप दौरे करायला लागले होते महाराष्ट्रभर अनेक कारागृहांचे. म्हणजे त्यांना सरकारला रिपोर्ट लिहून द्यायचा होता. आणि हो हो. एकदा त्यांच्या तोंडून मी औरंगाबाद ऐकलं आणि मी जो हट्ट केला की मला अजिंठा एलोरा बघायचे, तुम्ही मला न्या, काहीही करा. आणि बर. ते सरकारी कामांमध्ये बायको मुलं हे सगळं ते त्यांना अजिबात त्यांच्या तत्वातच बसायचं नाही. बरं आई जायची कारण ते एकटेच कसं जाणार वगैरे असं. खूपच आम्ही मागे लागलो तसं मग ते आम्हाला अजिंठा एलोरा त्यावेळेला करता आलं होतं. आणि खूपच म्हणजे तेव्हा कळत होतं की बाबांना तो असा सॅल्यूट एस्कॉट वगैरे असायचं. ते सगळं बघूनच वाटायचं की बापरे, हे कोणतरी वेगळेच आहेत, हे आपले वडील नाहीतच. बर. अच्छा. ग्रेट.
पण त्याच्यानंतर मला वाटतं ती सर्वात मोठी केस म्हणजे हर्षद मेहताची, ती पण बाबांकडे आली. हर्षद मेहताची केस त्याची सांग ना आठवण, काय त्यावेळी टेन्शन किंवा असं काही. म्हणजे भयानक होतं प्रकरण सगळं. बापरे, भयानक. म्हणजे आम्हाला आता काय होतं हे लोकांना सांगताना सुद्धा मला असं वाटतं की आम्हीच होतो का ते फेस केलं ते. कारण घरात आमच्यापर्यंत बाबा येऊ देत नव्हते ह्या गोष्टी. मग त्याच्यात किती नावं इन्व्हॉल्व्ह होती, काय होता सगळा तो प्रकार. मला वाटतं JJची माझी शेवटची 1-2 वर्ष वगैरे असतील त्यावेळेला. आणि ते केसचा एवढा मोठा तो आवाका आणि बाबा सतत कागद घेऊन बसलेले असणं वगैरे हे सगळं चालू होतं. आणि मला वाटतं त्यावेळेला बाबा स्वतः सुद्धा असे खूप केओस मध्ये असायचे. म्हणजे एकदा मला त्यांनी 5,000 रुपयाचा चेक लिहिला होता, काहीतरी कॅश काढायची. ती आई कुठे ती बाहेर गावी गेली होती आणि बाबा कधी फारसे पैसे बिसे ठेवायचे नाही स्वतःकडे. काहीतरी माझ्याच कामासाठी त्यांनी तो 5,000चा चेक दिला आणि 50,000 असा आकडा लिहिला आणि लिहिताना 5,000 लिहिलं आणि त्या कोर्टाच्या माणसाला पाठवलं. बँक मॅनेजरचा फोन आला की साहेब असं असं झालंय. नेमकी मी समोर होते. मला म्हणाले बेटा एवढे आकडे, एवढे शून्य बघितलेत मी आयुष्यात कधीही बघितले नव्हते की रकमा अशा असतात. म्हणे आय वॉज टोटली लॉस्ट इन रायटिंग व्हॉट आय वॉज रायटिंग. सो 5चे 1 शून्य जास्त झालं. तर मला म्हणाले ह्या माणसाने इतके शून्य केलेत कुठल्या कुठल्या रकमांवरती. सो लक्षात येत होतं की ते प्रेशर कसं बाबा सांभाळत होते. मग ते बघत बघत आजोबांचं काय, बाबांचं काय, ते बघत बघत लहानपण गेलं. पण तुला काही वकील वगैरे करायचं होतं का त्यांना? हा, म्हणजे आजोबांची मी प्रचंड लाडकी नातवी. तर म्हणजे आता आपला वारसा चालवला पाहिजे. आजोबांचं बेलूचे चेंबर होतं त्यावेळेला अकबर अलीच्या समोर. आणि असं प्रतिथयश चेंबर असायचं त्यांच्या नावाला बराच. तर 10वी झाल्यानंतर आता हिने वकिली करायची वगैरे असं सगळं कन्फर्म झालेलं. मी रडून रडून आकांत केलेला की मला आर्किटेक्ट व्हायचंय. वकील म्हणजे मी खूप मुखदुर्बळ होते, खूपच. म्हणजे घरकोंबडी म्हणा असं अशी होते मी. लोकांशी बोलायला आवडायचं नाही. कुठला तरी असं कॉम्प्लेक्सने आतल्या आत राहणं, पुस्तकं सतत वाचत राहणं, काहीतरी लिखाण करत राहणं, काहीतरी चित्र काढणं. वकील म्हटलं कोर्टात जाई पण मला आठवतं आजोबांनी ज्यावेळेला मला साहित्य संघात सुद्धा नेलं ना, तर साहित्य संघाची पायरी चढताना सुद्धा मी अशी थरथरत होते. मला असं वाटलं होतं की मी मेले आता तर बरं होईल. इतकं मला ते दडपण आलं होतं त्या वास्तूचं किंवा कुणाशी तरी जाऊन आपल्याला बोलायला लागणार ह्या कल्पनेचं. त्यामुळे वकिली मला शक्यच नव्हतं. आता मी ही एवढी बडबडते म्हणजे काय, गेली 25 वर्ष शिकवते त्यामुळे बोलायची सवय झाली. पण तेव्हा शक्यच नव्हतं. मग पटवून दिलं त्यांना की नाही मला हे शक्य, मला माफ करा. अंजलीकडे गेलं सगळं. हा, मग ते त्या बिचारीवर पडलं. पण ती खुश आहे मला वाटतं तिकडे आता. आता ते तीच सांगू शकेल खुश आहे का नाही. छान. आणि मग तू JJ मध्ये किती साली आलीस मला सांग? 86-87ची बॅच जॉईन झाले मी. तेव्हा जस्ट 1-1.5 वर्ष आधी त्यांनी आर्ट अँड क्राफ्टला पण BFAच्या कोर्समध्ये मर्ज केलं होतं. डिग्री कोर्स सुरू केला होता 5 वर्षाचा. त्याच्या आधी तुझं शिक्षण मला वाटतं सेंट कोलंबामध्ये झालं. सेंट कोलंबा, मग 11वी-12वी विल्सन कॉलेजमध्ये झालं. कारण सायन्स मध्येच केलं. पण एवढं तुझा सगळा इंग्रजाळलेला सगळा हे होता, हे मराठीच, आणि हे केवळ त्या गिरगावमुळे आणि बाबांच्या आजोबांच्यामुळे मराठी पुस्तकं वाचन खूप केलं. शाळेतही तसं काही खूप कॉन्व्हेंट ॲटमॉस्फिअर नव्हतं. कम्युनिकेशन आमचं मराठीमध्ये, लायब्ररीमध्ये. अगदीच म्हणजे मराठीच वातावरण होतं. टीचर्स वगैरे. तुझ्याबरोबर बऱ्याच मंत्र्यांच्या मुली वगैरे होत्या. हो, अरे आम्ही सगळे मलबार हिलवर ना, तो सगळा जथ्या जायचा ना शाळेमध्ये. अच्छा, सुप्रिया होती, आराधना नाईक होती, आणि मला वाटतं आधिकांच्या मुली, तर मला त्यांची नावं नाही आठवत आहेत पण. हो, त्या सगळ्या होत्या. अच्छा. त्याच्यानंतर माझी एक अजून बालमैत्रीण जगन्नाथराव जाधवांची मुलगी, तीही काही काळ सेंट कोलंबात होती. असे होते म्हणजे सगळे. तेव्हा ती शाळा, ह्या लोकांची शाळा अशी तशी फेमस होती. तशी ती त्यावेळेला खूपच फेमस होती. शाळेचं वातावरण खूपच म्हणजे कला आणि ह्याच्या दृष्टीने खूपच छान होतं. आमची लायब्ररी खूप छान होती.
मला आठवतं काहीतरी 5वी-6वीत मी एक ट्रान्सलेशन वाचलं होतं सरोजिनी नायडूंच्या कवितांच्या पुस्तकाचं, आणि तेव्हा मनात ठरवलं मला कवयित्री व्हायचं. मग काही ना काहीतरी कविता सतत खरडत असे मी. रवींद्रनाथ टागोरांचं पण एक सिम्प्लिफाईड व्हर्जन वाचलं गीतांजलीचं. मग लिहायची, मला लिहायला खूप आवडायला लागलं होतं, ती भाषा खूप भावून गेली होती. सो लिखाणाला सुरुवात झाली तेव्हापासून. शाळेने पण तुझ्यावर संस्कार केले थोडक्यात. हो, आणि आजोबा बसलेच होते ना डोक्यावरती, कुठलं पुस्तक वाचतेस, मग त्याच्याविषयी तुझं काय मत आहे, मग हे आवडलं का, नाही आवडलं तर का नाही आवडलं, म्हणजे सगळंच तुला आवडतं कसं, हेही त्यांचा प्रश्न असायचा. मी कशाला नावं नाही ठेवायचे, हे कसं शक्य आहे, हे सगळं तुला आवडेल कसं, मग तुझी टीका त्याच्यावरती कशी येणार, हे त्यांचं असं टोचून काढायचं. एवढं सगळं असताना आर्किटेक्ट वर कुठे एकदम तुझा असा हे आला? हा, त्याचं श्रेय कोकणाला जातं. मला कोकणाचं भयंकर प्रेम आहे, म्हणजे कोकणाच्या अगेन्स्ट कोणी बोलेल तर मला असं वाटतं मी काही करेन त्या माणसाचं, इतकं मला प्रेम आहे. गाव तुझं? गाव कुठलं तुझं? ओके, माझं वडिलांचं गाव दापोलीचं बुरुंडी म्हणून आहे, आणि आजोळ माझं खेड तालुक्यातलं नातूनगर, पहिलं मातीचं धरण जिथे बांधलं गेलं होतं ते. हो. बरं. तर त्या धरणाने सुरुवात झाली माझ्या त्या पॅशनला, की मला का आर्किटेक्ट व्हायचंय. साधारण 77 सालापासून गाव धरणाखाली गेलं, आणि खूप जुनं आणि ते चिऱ्यांचं मातीचं शेणाने सारवलेलं आमचं घर जाऊन आजोबांनी छान घर बांधलं. घर सुंदरच होतं, पण ते घर मला अजूनही आठवतं, आणि मला असं वाटतं की मी तेव्हा तो काळ थांबवू शकले असते, की हे घर ठेवा रे कोणीतरी मेमरीमध्ये. तर तो वारसा माझा जपता आला असता. मला अजूनही असं वाटतं की तेव्हा मी का नव्हते 25-26 वर्षाची आर्किटेक्ट झालेली, जेव्हा मला कळलं असतं की हे रिलोकेट करता येतं किंवा तसंच काहीतरी आधुनिक ज्ञान असतं. तर तेव्हा सुद्धा मला ते नवीन घरात गेल्यानंतर, जे सुद्धा चिऱ्यांचंच बांधलं होतं आजोबांनी, उतारावरती फार देखणं असं लाकडी असं, पण ते सतत लक्षात यायचं, आणि असं वाटायचं की ते घर का नाहीये. तिथून ते आर्किटेक्ट, हा म्हणजे गावाचं पुनर्वसनच झालं, आणि मग सतत असं वाटायचं की आर्किटेक्ट झाले तर मला हे साठवता येईल, आर्किटेक्ट झाले तर मला हे होल्ड करता येईल, डिटोरिएशन थांबवता येईल. सो म्हणून मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. म्हणजे वडिलांचंही गाव जे दापोलीला आहे, त्याचं सुद्धा ते घराचा बांधा वगैरे मला एवढा आवडायचा प्रचंड. बरं, तिथे पोटमाळ्यावर जाऊन कोकणातली घरं तुम्हाला माहिती आहे, ती लाल चिरा, लाल बुंद माती, तेव्हा ते देवीचं देऊळ सुद्धा असं अगदी इतकं सुंदर कौलारू. मला असं वाटायचं की नाही, हे कोणतरी पकडून ठेवा, हे आवरा. मी आर्किटेक्ट असते तर मी साठवू शकले असते. सो आर्किटेक्ट व्हायचं होतं, हेरिटेजमध्येच करायचं होतं काहीतरी. आर्किटेक्टचं तुझं ऍडमिशन नाही मिळालं? मी म्हटलं ना, मी इतकी प्रचंड मुख दुर्बळ, बुजरी, आणि काही झालं की डोळ्यात पाणी आणून रडारड करणारी, की ती परीक्षा सुद्धा गेली माझ्या हातनं, आणि त्याच्यानंतर पुन्हा मी रडून एवढा हायदोस घातला, आजारी पडून ताप बीप आला. तेव्हा मग बाबांचे एक मित्र म्हणाले की इतकी नाजूक आहे, हिला कसं काय जमणार आहे आर्किटेक्चर, तिला इंटिरियर करू दे जे मध्ये, मग ब्रिज कोर्स करून आर्किटेक्चर करता येईल हवं असेल पुढे तर. आता हा ब्रिज कोर्स वगैरे असा काही नव्हता, पण ते माझ्या समजुतीसाठी बहुतेक बोलले असेल. असंही असेल, बरोबर. तर इंटिरियरला आली 2 वर्ष. जेजेला, हो. आणि जेजेचं कसं होतं की आई होतीच माझी जेजेला अप्लाइड आर्टला. आईचं शिक्षण लग्नामुळे अर्धवट राहिलं होतं. अच्छा. आणि मग ती सांगायची, काय खूप आठवणीने पण 1-2दा अशी कधीतरी हळवीहून सांगायची जेजेला. किती सालची गोष्ट आहे तिची? मला वाटतं 64-65 साली आईने कॉलेज सोडलं असेल, कारण त्यानंतर तिचं लग्नच झालं. हा, कोलते बिलते सरांच्या आधीची गोष्ट. हो असेल. हो. आणि आई कमर्शियलला होती. त्यामुळे असं वाटायचं की चला मग तिचं स्वप्न आपण पूर्ण करू, जेजेत जाऊ. पण ते आर्किटेक्चरच हवं होतं मला असं. अच्छा, बर. आणि ते तुला नाही मिळालं, मग तू आलीस फाईन आर्टला तू फाउंडेशन केलं, आणि मग इंटिरियरला आली. पण इंटिरियरला तुला काय मिळालं? मी तिकडे शिकलोय म्हणून तुला प्रश्न विचारतो. खरंच काही शिकवत नव्हते तिकडे आमच्या काळात तर तो संप सुरू झाले आणि वाटच लागली पूर्णपणे, आणि जी काही वाताहत व्हायला तिथूनच सुरुवात झाली. म्हणजे नंतर आता तर म्हणे शिक्षकच नाही, आता जे आहेत ते म्हणजे कंत्राटी आहेत वगैरे असं मी ऐकलं. आता तू त्याच्यावर काही भाष्य करावं असं माझा आग्रह नाही, पण काय शिकलीस तुमचं तिकडे? मला ना नेहमी पॉझिटिव्ह बघायची सवय बहुतेक करून, म्हणजे ज्याच्यावर आजोबा पण मला म्हणायचे की टीका करत नाहीस तू म्हणून.
पण जे जे मध्ये मला पहिल्या दिवशी, लेट्स से नॉट से पहिल्या दिवशी, टेक्निकली पहिल्या दिवशी, पण रजनी प्रसन्न मॅडम जेव्हा क्लासमध्ये आल्या आणि त्यांनी हिस्ट्री शिकवायला सुरुवात केली, तेव्हा मला असं वाटलं की बहुतेक मला कोणतरी हिप्नोटाईज केलं. आणि माझ्या नशिबाने 5ही वर्ष प्रसन्न मॅडम मला हिस्ट्रीच्या टीचर म्हणून आल्या. म्हणजे जे जे जर कला मंदिर आहेत तर त्याचा गाभारा मला त्या लायब्ररीमध्ये मिळाला आणि त्या गाभाऱ्यात माझं वास्तव कायम असायचं. जरा इकडे तिकडे वेळ मिळाला की मी त्या लायब्ररीमध्ये जाऊन बसायची. मग कुठलंही पुस्तक मी ते वाचायला सुरुवात करायची. मग ते इंटिरियर रिलेटेड असायलाच पाहिजे असं नाहीये. मग त्यावेळी आम्ही सगळी स्कल्पचर रिलेटेड, पेंटिंग रिलेटेड, सेंच्युरी गिल्ड म्हणा, जेवढी पुस्तकं मला तिथे दिसली तेवढी वाचली. आणि गंमत म्हणजे त्या काळात आम्ही सगळ्या मैत्रिणी चालत चालत जहांगीरला जायचो. तिथे सुद्धा जहांगीरपेक्षा मी म्युझियम मध्ये जास्त रमायची. म्हणजे काहीतरी करून तिकडनं एक पळवाट काढून म्युझियम मध्ये जाऊन बसायची. आणि समोरच बाबा तेव्हा सिटी सिव्हिलला होते. मग मला ते बरं पडायचं. त्यांच्याकडे जाऊन पोर्टफोलिओ टाकला की तो उचलून द्यायला नको. मग पोर्टफोलिओ बाबा कोर्टात उतरले खालती की त्यांना तो माझा दिसायचा. मग त्यांना कळायचं की हे आहे बहुतेक इकडेच कुठेतरी. त्यांच्याबरोबर घरी यायचं. पण ते म्युझियम अट्रॅक्ट करत राहिलं मला सतत जहांगीरपेक्षा. म्हणजे आता हे ऐकताना सुद्धा अनेक लोक म्हणतील ही काही बोलते, पण आता माझी ती आवड होती त्या वयामध्ये. दॅट वॉज व्हेरी ऑब्वियस अबाउट मी. म्युझियम मध्ये रेग्युलर जायचीस तू, असं तुझं म्हणणं? हा, म्हणजे मी म्हटलं हिप्नोटाईजच व्हायची मी. एक तर त्या प्रसन्न मॅडमचे लेक्चर्स, त्यांचा तो स्लाइडचा बॉक्स बघितला की मी थ्रिल्ड असायची की आज स्लाइड्स बघायला मिळणार आहेत. आणि मग ते एक एक स्लाइड काढताना मी अशी भारावून जायची. आणि प्रत्येक गोष्ट सांगताना त्यांचा तो ऑरा तयार व्हायचा माझ्यासमोर. म्हणजे मीच तयार करत होते का मॅडमचा खरोखरच तसा ऑरा होता असणार, कारण त्यांची भाषा वगैरे इतकी सिम्प्लिफाईड आणि छान होती की म्हणजे लक्षात राहिल्या गोष्टी. मी अजून विसरू शकत नाही काही काही गोष्टी त्यांनी शिकवलेल्या. मग जे जे मध्ये काय शिकले तर तो जेजेचा मंदिरातला तो जो गर्भगृह होतं ते माझं गुरु राहिलं पहिल्या दिवसापासून. म्हणजे पहिल्या दिवसापासून नाही, कारण फाउंडेशन आमचं अप्लाइड आर्टच्या बिल्डिंगमध्ये झालं. सेकंड इयरला आम्हाला इथे आणलं. बेळे सर होते आम्हाला त्यावेळेला डिझाईनला. अनिल नाईक सर होते पोर्ट्रेटला वगैरे. सो कलर्स आणि डिझाईन्स हे सगळं चालू होतं. म्हणजे आम्हाला चांगलं झालं ते त्या काळात संस्कार जे झाले ते. इंटिरियरच्या बाबतीत सुद्धा मॅडमने एवढे प्रोजेक्ट्स आम्हाला अफलातून दिले. आणि त्याच्यात नेमकं अजंठाचं प्रोजेक्ट दिलं ज्या वर्षी मी अजंठाला जाऊन आले होते. सो अजंठा केव्ह पेंटिंग्स मधनं फर्निचर, आर्किटेक्चर, डिझाईन्स तुम्ही कशा शिकाल हे त्यांनी जेव्हा शिकवलं तेव्हा मी ठरवलं की हेरिटेज कॉन्झर्वेशन केल्यानंतर पहिली अजंठाची कुठली तरी केस स्टडी करायला घ्यायची. अच्छा. आणि मग ते टोटल वेगळाच लुक तुला मिळाला, वेगळाच लुक मिळाला तिथं तुला सगळं. मला वाटतं तुम्ही मनापासून मागता तेव्हा, म्हणजे आता हा अगदी शाहरुख खान टाईप डायलॉग झाला की दिल से चाहते हो तुम मिल जाता है वगैरे टाईप्स. पण माझ्या बाबतीत ना खरंच तसं झालं. म्हणजे ऍक्च्युली 93ला लग्न झालं, 92ला मी पास झाल्यानंतर. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की आता फक्त गृहिणी म्हणून जगायचं, हे काही करायचं नाही. 95ला मला मुलगा झाला इंद्रजित. त्याच्यानंतर 10 वर्ष मी कुठलंही फॉर्मल दुसरं नवीन शिक्षण घेतलं नव्हतं. पण शिकवायला सुरुवात केली होती. 2005ला मी जेव्हा मास्टर्सला रजिस्टर झाले तेव्हा माझं वय 35 होतं. म्हणजे असं वाटत होतं की मी शिकेन, कसं जमेल, त्याचा अभ्यास, माझं काम, संसाराच्या जबाबदाऱ्या. पण शिकायला सुरुवात केली आणि त्यावेळेला मला अजंठा प्रोजेक्टची ऑफर आली होती की डॉक्युमेंटेशनसाठी तुम्ही आम्हाला जॉईन व्हाल का. मी म्हटलं हे म्हणजे कल्पवृक्षाखाली बसल्यासारखं झालं की मला तेव्हा करायचं होतं आणि आता ते माझ्या समोरच आले. मी हो म्हटलं. 8-9 वर्ष त्या प्रोजेक्टवरती काम करत राहिले मी. खूप पुस्तकं वाचली, खूप लिखाण केलं. कसं आलं तुझ्याकडे काम, पण तुलाच का निवडलं तुम्ही? मी म्हटलं ना, तर मला का निवडलं काय, मला आता साधारण रेफरन्स आठवत नाही, पण काहीतरी रचना संसदचा एक फंक्शन होतं ज्याच्यात आम्ही बसलो होतो आणि एक आर्किटेक्ट होते तिकडे. त्यांनी माझी एकांची ओळख करून दिली की तू मास्टर्स करतेस ना आता, तुला PhD करायचं आहे आणि हे बघ हे यांच्याकडे एक प्रोजेक्ट आहे अजंठाचा, बघ तुला काही त्यांच्याकडनं गाईडलाईन्स मिळतील तर. म्हणजे मला गाईडलाईन्स मिळावी म्हणून त्यांनी माझी ओळख करून दिली आणि त्यांच्याशी बोलता, अलीकडेच वारले बिचारे ते आर्किटेक्ट ज्यांच्याबरोबर मी काम केलं अनेक वर्ष. सो त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी मला ऑफर दिली की तू जॉईन करशील का, मला असंच कोणतरी पाहिजे जे वेळ देऊ शकेल ह्या प्रोजेक्टला.
बरोबर. मी म्हटलं मी वेळ देईन, पण कपॅसिटी माझी तेवढी आहे का हे मला नाही माहिती. कारण अभ्यासच कधी केला नव्हता मधल्या काळात. म्हणजे शिकवणं वेगळं आणि मास्टर्स फॉर्मली युनिव्हर्सिटीतनं करणं वेगळं, आणि शिवाय अजंठाच्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करणं वेगळं. पण ते म्हणाले की ठीक आहे, सुरुवात तर कर, नाही जमलं तर बघू. सो देअर इट बिगॅन. आणि केलं मग मी. त्यावेळेला म्युझियम मधनं पण ऑफर आली, म्हणजे तेही माझं नशीबच होतं. ते कसं आलं मला माहिती नाही. म्हणजे म्युझियम, एशियाटिक सोसायटी, एनजीएम ही मला, म्हणजे एनजीएम खूप नंतर, ही मला पडलेली स्वप्न होती जी अशी माझ्या वाटेत येत गेली. अर्थात खूप झगडा होता. खूप ठिकाणी मी मिळवलेल्या यशानंतरही लोकांनी पाठ फिरून मला रिडिक्यूल केलेलं आहे. म्हणजे मला प्रश्न पडायचा की असं काय धोरण अवलंबायला लागतं की तुम्हाला लोक रिडिक्यूल करत नाही. की आपण ध्रुवबाळाची गोष्ट ऐकतो साधारणपणे की तो तिथे पोहोचला म्हणून आढळ आहे. सो असं वाटायचं की आपण मेहनत घेतली आणि त्या लेवलला पोहोचलो तर पीपल विल नॉट रिडिक्युलस. पण नंतर मग मला फरक नाही पडायला लागला. सो ते एक आहे की यश मिळत गेलं, मेहनत घेत गेले. तब्येतीलाही मला खूप प्रॉब्लेम्स झाले, म्हणजे खूपच प्रॉब्लेम्स झाले. मी जीवन मरणाच्या सगळ्या गाठीभेटी झाल्या माझ्या त्यावेळेला. आणि प्रत्येक गोष्ट ही 2007 पासनाची सुरुवात आहे. ऍक्च्युली त्याच्याही अगोदर 2000 साली, म्हणजे मी रचना संसद तेव्हा नुकतं जॉईन केलं होतं आर्किटेक्चरला व्हिजिटिंग फॅकल्टी. आणि जे मध्येही शिकवत होते अर्धवेळ इतिहास. त्यावेळेला पहिला दणका मिळाला त्या मोठ्या एका ऑपरेशनचा. इंद्रजित 5 वर्षाचा होता मला वाटतं त्यावेळेला, 2000 साली. मग 2005 साली मोठा दणका अजून एक मिळाला. पुन्हा सांभाळत आले मी स्वतःला. मग 2009 साली असाच दणका मिळाला. म्हणजे मी कोलॅप्सच होता राहिले होते. लंडन मध्ये होते त्यावेळेला एका प्रोजेक्टच्या कामासाठी. मी डॉक्टरकडे जेव्हा चेक केलं तर ते म्हणाले की यू शुड बी इन द हॉस्पिटल राईट हिअर राईट नाव. बापरे. सो 2009 साली ते झालं. मग कसं विचार केलं की आता दगदग नको, म्हणजे आपण बघूया, थोडा आपल्याला वेळ देऊया, थोडा घराला पण वेळ देऊया. पण म्युझियमच्या आठवणी खूप छान आहेत माझ्या. म्हणजे म्युझियम मला माझ्या कुटुंबासारखं आहे आणि अजूनही त्या लोकांनी नातं खूप छान जपलं. म्हणजे माझ्या त्या सगळ्या क्रुशल टाइम मध्ये म्युझियमच्या स्टाफने मला खूप चांगलं समजून घेतलं होतं, इन्क्लुडिंग डायरेक्टर जनरल. पण नेमके काय सुरुवात झाली आणि कशी झाली म्युझियमची ते सांग. रचना संसद मध्ये पण असताना कसं आहे, तू एकतर जे मध्ये शिकली, जे मध्ये सुद्धा इंटिरियर म्हणजे एकदमच वेगळं सगळं, आणि हे सगळं करून तू म्युझियम मध्ये ज्यावेळी जाऊ लागली, हे अनयुज्युअल आहे. हे असं सहसा होत नाही, असं कोणी करत नाही सहसा. म्हणजे जे मध्ये म्हणजे म्युझियम मध्ये जेचे अनेक विद्यार्थी आहेत, पण ते कला म्हणजे रिस्टोरेशन किंवा तशा ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन साठी असं फारसं कोणी नाही. पण मी म्हटलं ना की मला 2005-06 साली जेव्हा रचना संसदला होते तेव्हा मी मी चहा घेतोय, तू पण घेऊ शकते. माझं झालं आताच, थँक्यू. सो 2005-06-07 साली मी सोमवारी म्युझियम बंद असायचं, तर तेव्हा असिस्टंट डायरेक्टरची मी परमिशन घेऊन स्टुडंट्सना तिकडे स्केचिंगला वगैरे घेऊन जायचे. मग त्यांच्याशी गप्पा मारायचे किंवा लायब्ररीत जाऊन काहीतरी पुस्तक काढून बघायचे. तेव्हा डॉक्टर कल्पना देसाई डायरेक्टर होते आणि त्यांनी एकदा विचारलं ये कौन आहे, आय वॉन्ट टू टॉक टू हर म्हणून. तर मग त्या असिस्टंट डायरेक्टर होत्या तोरसकर मॅडम, त्या मला घेऊन गेल्या त्यांच्याकडे. मग त्या म्हणल्या की क्या नाम है वगैरे असं सगळं छान इन्फॉर्मली गप्पा मारल्या. त्या म्हणल्या की यू शुड स्टडी अहेड, यू शुड परस्यू युअर स्टडी, नॉट मेनी पीपल कम फ्रॉम फाईन आर्ट बॅकग्राऊंड. म्हटलं येस मॅम आय वॉन्ट टू. अच्छा व्हॉट डू यू वॉन्ट टू स्टडी अहेड आफ्टर युअर मास्टर्स. म्हटलं, आणि स्पॉन्टेनियसली तोंडात ना, डोक्यात अजंठाच ना, स्पॉन्टेनियसली तोंडात ना आलं मला बुद्धिस्ट आर्टमध्ये काम करायचं. आणि त्यांनी फोन उचलला की मुझे डॉक्टर मीना तालीम का नंबर एक कागज पे लिख के भेज दो, म्हणून ठेवून दिला फोन. आणि तो मग पिऊन तो नंबर घेऊन आला आणि मी 2 मिनिटं अशी चक्रावल्यासारखी उभी, की म्हटलं माझ्याशी बोलतायत मॅडम का त्यांना काहीतरी आवडलं नाहीये आणि मला जायला सांगतायत. मी अशी बावरल्यासारखी उभी राहिली होते. तर त्यांनी ते सांगितलं की इनको फोन करू, कॉल हर अँड pursue your further studies and keep your association with the museum. I was like, wow, देव मी एक मागते आणि देव 50-60 डोळे देतोय मला. सो
मॅडम रिटायर झाल्यानंतर साब्यसाची मुखर्जी जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला एकदा विचारलं की एक प्रोजेक्ट चालू आहे आमच्याकडे, तू जॉईन होशील का, करायला येशील का. मी विचारच नाही केला, प्रोजेक्ट पण कुठलाही विचारलं नाही, काय नाही, मी हो म्हटलं. मग रचना संच ते आम्ही सोडतच होते कारण मला PhD करायचं होतं, अजंठाचं पण प्रोजेक्टचं काम वाढलं होतं. जाऊन बघितले तर फिरोजा गोदरेज, मी आणि पॉलिन रोहातगी. मी म्हटलं म्हणजे हे काय आहे, हे कल्पवृक्षाच्या खाली आहे की मी कल्पवृक्षावरच बसले. आणि प्रोजेक्ट पण होते इंडियन लाईफ अँड लँडस्केप, कंपनी अच्छा. पेंटिंग सगळी व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मधनं ते लोक आणणार होते भारतामध्ये. पहिलं असं आंतरराष्ट्रीय एवढं मोठ्या लेवलचं एक्झिबिशन मुंबईत भरणार होतं. त्याचं सगळं काम करायला त्यांना एक कोणतरी तिथे हवं होतं. अँड देअर आय वॉज अपॉइंटेड. सो अप्रतिम शिक्षण मला तिथे मिळालं. म्हणजे किती फिरोजा वर्ष तो मॅडमकडे प्रोजेक्ट चालला? किती वर्ष चालला? अडीच वर्ष तो प्रोजेक्ट जवळजवळ चालला. 2-2.5 वर्ष, म्हणजे ते सलग सगळं 2-2.5 वर्ष मी प्रदर्शन होते, पण प्रोजेक्ट साधारण वर्षभर तरी काम होईपर्यंत चाललं होतं. होईपर्यंत हो हो हो, काय सुरुवातीपासून काय संपेपर्यंत. त्या फिरोजा गोदरेजांच्या सोबतचे अनुभव सांग की, छान असणार ते. सतीश, ही आठवण मी जी सांगेन ना, ही अंगावर काटा आणण्याची आठवण आहे. म्हणजे सांग ना, ज्या सांग. वेळेला आमचं एक्झिबिशन ओपन होणार होतं, हो हो. त्यावेळेला आपल्याकडे 26/11चा अटॅक झाला. म्हणजे आमचे परदेशी आलेले ब्रिटिश व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचे पाहुणे सुद्धा ताज हॉटेलमध्ये राहिले होते. आणि अच्छा. आम्ही सगळे तिथे म्युझियममध्ये सगळी कामं चालली होती. कॉन्झर्वेशनचं काम खूप मोठ्या प्रमाणात चाललं होतं, कारण तो एक लॅब बसवायचा होता. म्युझियमचा स्टाफ जीव तोड मेहनत घेत होता. आणि मी खूप महत्त्वाची गोष्ट शिकली की स्वतः डायरेक्टर तिकडे रात्री उशिरापर्यंत पर्सनली उभी राहून स्वतः सगळं काम बघत असत. स्वतः फिरोजाही तिथे उशिरापर्यंत थांबत. हे संस्कार मला कळले. पण त्या वेळेला म्हणजे मला वाटतं मी संध्याकाळी उशीर झाला आणि सगळे म्हणाले की लांब राहण्याने निघा आता, म्हणजे काही झालं नव्हतं तेव्हा. माझी गाडी काढली, मी निघाले आणि घरी जेमतेम पोचले असेल नसेल, आणि हा सगळा प्रकार तिथे झाला. म्युझियम पासून अगदी मागे समोर, म्हणजे हो, ताज हॉटेल काही फार लांब नाहीये. खरंय. पण ह्याच्यामध्ये फिरोजांची आठवण अशी की त्या शी वॉज सो स्ट्रॉंग. म्हणजे त्या वातावरणात सुद्धा त्या गाडी काढून त्या पब्लिशरकडे जाऊन बसायच्या, त्या एडिटिंगच्या चुका असतील काय ते बघायला, आणि फोनवर मला सांगायच्या की तुझा पिकअप ड्रॉप तू गाडी आणू नकोस, आम्ही करतो तुला. हो. दिस वॉज अमेझिंग. त्या म्हणजे शी वॉज सो अबाव्ह ऑल. त्या संपूर्ण काळामध्ये माझ्या लक्षात आलं की जबाबदारी घेणं म्हणजे काय आणि ती पूर्णत्वास नेणं म्हणजे काय. कारण मी म्हटलं तसं मुखर्जी सर म्हणा किंवा फिरोजा गोदरेज म्हणा, म्हणजे अंगात काहीतरी एक बळ असल्यासारखी ही माणसं तिथे कायम उभी राहिलेली की आम्ही आहोत, म्हणजे आम्ही जाणार नाही आमच्या घरी जोपर्यंत एक्झिबिशन लागत नाही. इट वॉज अ ग्रेट सक्सेस. एक्झिबिशन वॉज अ ग्रेट सक्सेस. अर्थात काही गोष्टी कर्टेल झाल्या, कारण टाटाच आमचे स्पॉन्सरर होते. लॉनवर मोठा प्रोग्राम होणार होता. सिक्युरिटी रिझन्सने तो सगळा एरिया सील करण्यात आला होता. मलाही किती वेळा गाडी घेऊन जाणं शक्य नाही व्हायचं. मग कुठपर्यंत तरी टॅक्सीने, मग पुढे फिरोजांबरोबर मी त्यांच्या गाडीतनं जायची यायची वगैरे. असं करत करत आम्ही शो मस्ट गो ऑन, स्पिरिट हॅट्स ऑफ. म्हणजे शक्य नाही त्यावेळेला मुखर्जी सरांनी आणि त्या म्युझियमच्या सगळ्या स्टाफनी आणि स्वतः फिरोजांनी जे करेज दाखवलं त्याला तोडच नाही. आणि मी हे कधीच विसरणार नाही. नाही, लिहिणारच आहे आता, हे लिहायचंच पुस्तक आहे. आता काढायचं नाही, पुस्तक आता सोड, कुणी वाचत नाही असं म्हणू आपण. पण याच्यावर फेसबुकवर किंवा ब्लॉगवर लिहायला काही. नाही, नक्कीच लिहीन मी, नक्कीच लिहीन. आणि तू छान लिहितेस, मराठी तर सुंदर लिहितेस. थोड्या चुका बारीक असतात, म्हणजे आम्ही फार कटाक्षाने बघतो संपादक म्हणून त्या दिसतात, एरवी नाही कोणाला दिसणार. पण खरंच तू छान लिहिते, तुझी शैली छान आहे आणि प्रसन्न वाटतं ते वाचताना. मला असं वाटतं तू लिहायला पाहिजे. नक्कीच लिहीन मी, आणि हे कारण कसं लिहायला आहे, हवं. हे अनुभव कोणाला माहित नाहीयेत म्युझियमच्या संदर्भात. किंवा फिरोजा गोदरेजनी काय केलंय, नाही. कल्पनाबाईंनी काय केलंय, किंवा गोरक्षकरांनी काय केलंय, ही सगळी लांब राहिलेली लोक आहेत प्रसिद्धीपासून खरंच आहे त्यापासून. तर तुझ्यासारख्या लोकांनी ज्यांना लिहिण्याची हे आहे, अशा लोकांनी जर लिहिलं ना तर ते खूप मोठं डॉक्युमेंटेशन होईल का. नक्की. आणि खूप म्हणजे म्युझियमच्या तर माझ्या इतक्या आठवणी आहेत. म्हणजे ढवळीकर सर म्हणा, शोभना गोखले मॅडम म्हणा, म्हणजे सरयू दोशी, देवांगना देसाई, ही लोक ना अशी बसायची पुस्तकं उघडून हाताने लिहित.
मी विचार करायचे की आता जे इंटरनेटवरनं ही मुलं क्लिक करतात 60-70 हजार वेबसाईटवरनं हे कॉपी करते, पण ही लोक आज ती तेवढी मोठी का झाली आहेत तर ती तिथे बसायची तासनतास. म्हणजे मला मुखर्जी सरांनी टेबल पण लायब्ररीतच दिलं होतं. त्यामुळे मी अच्छा. माझं काम करताना मान वर केले की हेच कोणीतरी माझ्या समोर असायचं. आयदर पुण्यावरनं आलेले ढवळीकर सर असायत किंवा गोखले मॅडम असत, सरळी जोशी असत, देवांगना देसाई असत, मी अंधारे सर असत पूर्वी. मी विचार करायची की बाबा आत्ता यांना का शिकायचं एवढं, आत्ता ही लोक परत पुस्तकं काढतायत. पण लक्षात यायचं त्यांच्या लिखाणाचा जो एक काय म्हणू शकतो प्रचंड ऑरा आहे ना, तो त्याच्यामुळे आलाय की तो सतत अभ्यास चालू आहे त्यांचा. त्यांची भाषा म्हणजे काय आता सांगू. मला आठवतं मी डॉक्टर तालींनी मला जेव्हा सांगितलं की तू मला 10 पानं लिहून आण, मग मी ठरवेन तू माझी स्टुडंट होशील का. पहिल्या वेळेला 10 पानं लिहिलेली फेकून दिली होती त्यांनी माझ्या तोंडावरनं. मला म्हणाला हे चालणारच नाही मला. मी म्हटलं आपल्याला काही जमत नाही मंजिरी ठाकूर, आवरा PhD तुमच्याच्याने काय व्हायचं नाही. आता लक्षात येते की मागे जेव्हा आठवणीत मी रमते की त्या लोकांची ही मेहनत आहे. कुठलाही पेपर एक लिहायचा आहे किंवा कुठलंही एक भाषण करायचं आहे 30-40 मिनिटांचं, तर वाचन असायचं. फोन करायच्या लायब्ररीमध्ये, लायब्ररीच्या मॅडमना सांगायच्या माझा हा विषय आहे, पुस्तकं काढून ठेवा. ती सगळी पुस्तकं चाळून त्याच्यातलं योग्य ते लिहून काहीच्या झेरॉक्सिस काढून घेऊन जाणं धन्य आहे यार खरंच. आणि ह्या लोकांनी कलेविषयी किती लिहून ठेवले. म्हणजे देवांगना देसाईजींचं सुद्धा खजुराहोवरती केवढं काम आहे. स्वतः सरयू जोशींचं आपण माहितीच आहे की लिखाण किती आहे. तो भाषेचा बाज मला हवा असायचा. असं वाटायचं की शिकणं है तो ये शिकणं है, नाही तर काही नाही करायचं, गपचूप घरी बसायचं, 2-4 लेक्चर इकडची तिकडची घ्यायची आणि काही अजिबात कलम हातात घ्यायचं नाही. त्यामुळे प्रयत्न करत राहिले. याचं जे एक्झिबिशन जे मोठं शिकलीस तू प्रोग्राम बरोबर, त्यातली काही आठवणी सांग ना, किंवा त्या प्रदर्शनाविषयी सांग ना. नेमकं तू असं काय एवढं त्याची हे करतेस ते आम्हाला कळू दे. काय हे करते म्हणजे त्या प्रदर्शनामध्ये म्हणजे शेलिंग्सची चित्र होती किंवा बाल्थाझार सॉल्व्हिन्सची वगैरे चित्र होती. कंपनी स्कूल म्हणजे ब्रिटिश कंपनीचं जे स्कूल आहे ते माझ्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हतं. इंटिरियरला पेंटिंगला कदाचित असेल. मी म्हणजे काय ते लायब्ररीमध्ये जाऊन सतत बसून थोडंफार वाचलं होतं. पण ते पेंटिंग कसं बघायचं आणि इंटरप्रिट कसं करायचं हे मला फिरोजा मॅडम खूप छान समजावून सांगायच्या. उदाहरणार्थ बाल्थाझार सॉल्व्हिन्स म्हणून एक चित्रकार आहे. त्यांनी कोलकात्याचं डॉक्युमेंटेशन फार छान पद्धतीने केलेलं आहे. सॉल्व्हिन्सची शैली खूप वेगळी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर वॉटर कलर वॉशेसमध्ये त्याने कलकत्त्याच्या त्या लाईफचं खूप छान काम केलेलं आहे. चित्र समोर ठेवून म्हणजे अर्थात तेव्हा ओरिजिनल चित्र आमच्याकडे आधी आली नव्हते. आम्ही त्या DVDsवरनं काम करत होतो कारण आम्ही ते म्युझियम्समधून मागवल्या होत्या, पब्लिशिंगसाठी जायच्या होत्या. तेव्हा त्या आणि पॉलिन एकमेकींशी बोलायच्या. म्हणजे डायरेक्टली मला काही सांगण्याचं नाही, पण त्या दोघी जे बोलायच्या. आता ती पॉलिन रोहातगी वॉज अ ब्रिटिश वुमन हू वॉज वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. शी वॉज इन इंडिया ॲट दॅट टाइम. ती बोलायच्या ना तेव्हा मी ऐकत राहायची की ॲनालिसिस पेंटिंगचा कसा केला जातो. सॉल्व्हिन्सचं चित्र अदरवाईज तुम्हाला डॉक्युमेंटेशन म्हणून यू कॅन जस्ट इग्नोर, बट व्हॉट सॉल्व्हिन्स डिड अँड वाय पर्पजली ही चोज द टॉपिक्स दॅट ही चोज फॉर द डॉक्युमेंटेशन ऑफ सम सॉर्ट. म्हणजे भिष्टी घेऊन जाणारा, ती चांबड्याची पिशवी घेऊन जाणारा माणूस किंवा लोहारे सोनारे अशी चित्र काढली आहेत त्याने. बॅकग्राऊंडला काही नाही. वॉटर कलर्सचे फिगर्स आहेत, रफ स्केच आपण वॉटर कलरमध्ये कसं. पण शी वुड एक्सप्लेन. म्हणजे त्या दोघींच्या डिस्कशन्स मधनं ते जे कळायचं ना, आता मी ते शब्दशः नाही सांगू शकत आहे सतीश तुम्हाला, पण ते ऐकताना कळलं की सिम्पल चित्र ॲनालिटिकली कसं बघितलं जातं आणि बोललं जातं हे. आणि तासनतास त्या बसायच्या. म्हणजे फिरोजांचं मला ते फार कौतुक वाटायचं की विक्रोळीवरनं त्यांच्या फोर्टच्या ऑफिसमध्ये CSCच्या समोरच्या ऑफिसमधनं त्या म्युझियममध्ये आल्या तरी पाणी हवंय, चहा हवंय, हे हवंय वगैरे काही नाही, काहीही नखरे नाहीत. पिशवी ठेवायची म्हणजे बॅग त्यांची ठेवायच्या आणि जे घेऊन बसायच्या त्या बस कामाला बसलेल्या असायच्या. अगदी मृदू आवाजात त्यांचं एकमेकींची बोलणं असायचं. मी बाजूला माझ्या नोट्स काढायची त्या काय बोलतायत ते. पण आय थिंक कुठेतरी ते मला आवडलं. चित्रांवर बोलणं जे आहे ना ते मला खूप आवडलं. शैलीवर बोलणं, चित्रांवर बोलणं, त्या खूप आठवणी. त्याच्या खूप चित्रांवरती त्या बोलायच्या.
छान आहे पण हे तुझं. मागे मागे कोंबडा ओरडतोय जोर जोरात, खूप त्रास मी देतो. मगाशी गीताला बोलले, म्हटलं इथे कोंबडे अनेक पक्षी, आता झालं म्हणजे दिवस मावळतीला आला, सगळे घरात परत आहेत, कल्ला किलकिलाट. आणि कोंबडा तर म्हणजे कायम जेटलॅग अवस्थेत असतो, तो दिवसाच्या कुठल्याही वेळेला आरवतो. म्हणजे मी त्याला सांगते, हे बघ, हे संध्याकाळचे 5 वाजता, सकाळचे नाही, आता नाही आरवायचं, पण तो चालू असतो दिवसभर. पण इथे का आलीस तू दादर सोडून एकदा? मी माझं तुम्हाला सांगितलं ना, 19 साली खूप मोठं ऑपरेशन झालं आणि हो हो हो. डिसेंबरमध्ये, म्हणजे अगदी शेवटी, डिसेंबर शेवटच्या आठवड्यात, आणि लगेच 20 सुरू झालं आणि परत दुसरं एक मोठं ऑपरेशन झालं, आणि फेब्रुवारीत ते ऑपरेशन झालं आणि मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. मला ना कोपअप करायला नाही मिळालं तब्येतीविषयी माझ्या. म्हणजे ऑपरेशन नंतर जो काही लॉकडाऊन चालू राहिला 8-10 महिन्यांचा, आय स्टार्टेड डिटोरेटिंग व्हेरी फास्ट. म्हणजे वजन खूप कमी होणं आणि थोडंसं स्ट्रेस, डॉक्टरांना पण बाबा हिचं काय होतंय. तुला हे आजारपणाविषयी सांगायचं नसेल तर नको सांगू, पण सांगितलंस तर मला आवडेल ऐकायला. कारण तू खूप अशा वेगवेगळ्या याच्यातून गेलीस आणि तरी देखील ठामपणे उभी राहून काम करतेस. मला बोलायला आवडेल सतीश, कारण खूप असं होतं की लोकांना वाटतं की फॉर हर लाईफ वॉज अ केक वॉक. हा, म्हणजे मी देखील तुला कधी संकोचाने विचारलं नाही, म्हणजे मला मनात असून सुद्धा की अरे विचारलं तर तुला काय वाटेल. पण तुला जर सांगायचं असेल मला ऐकायला आवडेल, कारण तू खूप डॉमिनेंटली ते काम करतेस, आणि तू ठामपणे उभी आहे तब्येतीची हे न करता. हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. म्हणजे आय वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी, काय म्हणू शकतो, एक रेअर कंडिशन होती माझी, आणि त्याचं संशोधन झालेलं नाही की म्हणजे त्याच्यात रेमेडी नाही. आणि साधारण 2009 पासून मी त्या माझ्या परिस्थितीशी झगडत होते. त्याच्या अगोदर पण ऑपरेशन झाले तेव्हा डॉक्टरांनी अवॉइड केलं होतं की तिथपर्यंत ती पोहोचू नये, पण आय लँडेड अपॅरेंटली. आणि सो मच सो की माझ्या कुठल्याही रिपोर्ट नंतर डॉक्टर प्रश्नात पडायचं की एक्झॅक्टली हे काय आणि हाऊ टू ट्रीट दिस. 2009 पासून 2019 पर्यंत मी त्या कंडिशन बरोबर जगले आणि मला कधीच रिलीफ मिळाला नाही. एकतर ते पोटाचा आजार होता, त्यामुळे माझ्या खाण्यावर प्रचंड प्रमाणात बंधनं आली, इतकी की मला म्हणजे माझं एका वर्षात माझं वजन जवळजवळ 14 किलो कमी झालं होतं. त्यावेळेला सुद्धा मी आणि राजीव वी वेंट टू द बेस्ट ऑन्को सर्जन इन इंडिया, आणि त्यांच्याशी आम्ही जाऊन बोललो. ते म्हणाले की ऑपरेशन करून म्हणजे गॅरंटी नाही किंवा मी ऑपरेशन केल्यानंतर तुला आयुष्य मिळेल याची गॅरंटी, मग त्यापेक्षा आहेस अशी जगून घे वगैरे. सो माझं खाणं कमी असायचं, मग हे नाही खात ते नाही खात, लोकांना वाटायचं काय मेंटेन राहते वगैरे, 50शीत पण अशी आहे वगैरे. अरे मलाच माहिती आहे, दूध प्यायचं नाही, कच्चं सॅलड खायचं नाही, अमकं खायचं नाही, तमकं खायचं नाही, अमुक वेळेला खाल्लेलं चालायचं नाही, 6-6:30ला मला जेवायलाच लागायचं. अशा अनेक त्रासात जात होते. बरं कुठलंही औषध नव्हतं ह्याच्यावरती, कारण रिसर्चच झालेला नाही. बापरे. त्यामुळे बरं त्याच्या मध्ये काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या ज्याच्यामुळे त्रास कमी होईल असं काही डॉक्टर करत होते, पण दॅट ऑल्सो डिडंट वर्क. आणि 2019च्या 6 जानेवारीला मी घरात अक्षरशः रडले, कोलमडले आणि म्हटलं वी हॅव टू गो अँड मीट द डॉक्टर. 6 डिसेंबरला जेव्हा शिवाजी पार्कात गाडी तुम्हाला बाहेर काढणं शक्य नव्हतं, त्यावेळेला राजीव मला घेऊन गेले डॉक्टरकडे, आणि तेव्हा डॉक्टर म्हणाले की शी हॅज टू गो अंडर सर्जरी राईट इमिडिएटली. आणि म्हणजे त्यांना दोघांनी घाम फुटला होता त्या चिल्ड छोट्याशा ओटीमध्ये. लोकल ॲनेस्थेशिया दिला होता मला. ते घाईघाईने बाहेर गेले, राजूशी बोलले, त्यांच्या केबिनमध्ये गेले, सर्जनला फोन केला की बाबा तू आता हिला घे तुझ्या ताब्यात. आणि देन इट बिगेन. मग 22 डिसेंबरला मला ॲडमिट केलं. 23-24 डिसेंबरला ऑपरेशन झालं. तेव्हाची माझी आठवण फेसबुकवर घातली होती की दुसऱ्या दिवशी डॉक्टरच असा नाचत आला होता की अरे केलं मी हे ऑपरेशन. म्हटलं की चला आता हा नाचतोय म्हणजे मी जिवंत आहे. यु नो, ऑलरेडी मी अंजूला बघू, म्हणजे बहिणीला माझ्या बघत होते, राजीला बघितलं, इंद्रजितला बघितलं, म्हटलं अरे त्यांना बघते म्हणजे मी जिवंत. सो तो एक मोठा ट्रॉमा होता. आणि सतीश खोटं वाटेल पण रचना संसदमध्ये असताना किंवा म्युझियममध्ये असताना सुद्धा मला माझ्या ह्या तब्येतीने
खूप वाईट त्रास दिला. म्हणजे माझं खाणं कमी असल्यामुळे काही तास उभं राहणंही मला शक्य नसायचं, किंवा अनेक तास मला खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काम करणं शक्य व्हायचं नाही. त्यामुळे थकून जायचे मी, गळून जायचे, चक्कर येऊन पडायचे. म्हणजे कुठे काही असं चाललेलं असतं आणि मी फटकन पडले असं व्हायचं. 1-2 वेळा अगदी क्रिटिकली हॉस्पिटलमध्ये सुद्धा, म्हणजे परदेशातही होती तेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं होतं. इतकी वाईट परिस्थिती झाली होती. आणि बस तो आहे वरती, आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं होती अवतीभोवती. त्यामुळे 19 साली ते ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर परत लगेचच 2 महिन्यांनी अजून एक करायला लागलं. पण त्यावेळेला डॉक्टर म्हणाले की आत्ता जर काही निघालं तर मग माझ्या कंट्रोलमध्ये नसेल, पण नाही तसं काही निघालं आणि आय वॉज ओके. सो सांगायचं कारण त्याच्यामुळे मग मी लॉकडाऊन जो शिथिल झाला डिसेंबर-जानेवारीमध्ये, तेव्हा मग राजीला म्हटलं की मी गावाला जाऊन राहीन, तुला नसेल जमत तर मी एकटी राहीन, पण मग आता जर जायचं असेल तर तिथे जाऊन जाईन असं. सो आय केम हिअर. पण इथं तुला खूप छान वाटतंय? खूप छान वाटतंय. माझ्या खाण्यात खूप फरक पडलाय किंवा असं काही नाही, पण छान वाटतंय. एनर्जी चांगली राहते, हवा खूप छान आहे. गावातली छोटी छोटी मुलं येऊन खेळतात, मी चित्रबित्र काढत असताना बघतात. मी कधीतरी त्यांच्याबरोबर फिरायला जाते, इथे अंगणात खेळते, भाज्या बिज्या काहीतरी लावतो आम्ही. सो छान वाटतं. दोन छान बुबू आहेत आमच्या इकडे. अरे वा. हो, त्यामुळे मग आता तुझा आजार नॉर्मलवर आहे सगळं, का तुझं रुटीन आयुष्यात सुरू जातेस? नाही, आता आजार सांभाळून आहे, कारण काही गोष्टी आफ्टरमॅथ म्हणतो आपण त्याला, कारण 10 वर्ष जवळजवळ पोटात दडवलेलं होतं. त्यामुळे थोडंफार मला लागतंय, म्हणजे मध्ये मध्ये डॉक्टर्सना हलवायला लागतंय की मी जिंदा हूं अभी, असं चाललंय माझं. मग परत दादरला यावं लागतं? आता बहुतेक एवढ्यात तरी नाही जायला लागलेलं, म्हणजे इथे आल्यापासून नाही आहे, पण इथे येण्यापूर्वी टेस्ट करून आले मी सगळ्या. माझ्या बऱ्यापैकी सगळ्या टेस्ट करून आले मी माझ्या इथे. गुड गुड. बरं वाटलं तुझं हे ऐकून. हो. विचारायचं कसं आहे, मला बरं नाही वाटायचं, आणि मग मी अंजलीशी वगैरे बोलला. तू एकदा हॉस्पिटलमध्ये होती आणि ऑपरेशन तेव्हा मी अंजलीशी बोललो होतो. राईट. आणि मग नंतर मला कळलं, पण मला एकदम शॉक झालं की अरे म्हटलं काल आपण हिच्याशी बोललो आणि आज एकदम हॉस्पिटलमध्ये. मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही एकदा घरी पण येऊन गेलात माझ्या. घरी येऊन गेलो, बरोबर. हो, लॉकडाऊन सुरू होण्याच्या थोडं अगोदर. हो, आपण भेटलो होतो, तुझ्याकडे जेवायला आलो. मालवणी खाजा आणला होता तुम्ही माझ्यासाठी. आणि तू जेवण 3 मिनिटात संपवलं होतं, ते मला आठवतंय. हो, पण एवढंच ना, क्वांटिटी तेवढीच रिस्ट्रिक्टेड. हो, अगदी. पण ठीक आहे, छान झालं. आज गप्पांमुळे मला कळलं तुला लवकर आराम पडू या सगळ्या तुझ्या आजार, आणि तुझ्याकडून खूप मोठं काम व्हावं असं माझी इच्छा आहे. म्हणजे तू लिखाण करावं. आपण 1-2 प्रोजेक्ट करायचं असं ठरवलंय. हो. एक तर तो चिन्हचा, आपण तो काही पुढे ढकलला, तो लॉकडाऊन मध्ये सगळंच पुढे ढकलला. आणि दुसरं गायतोंडींच्या पुस्तकाचं तू करणार आहे. नक्कीच. संपूर्ण तर ते तुझ्याकडून व्हावं. इंटरनॅशनल लेवलवर ते काम आहे. नक्कीच. ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि आता हा लॉकडाऊन जेवढा लवकर आटपेल तेव्हा आपण तो त्याच्या मागे लागूया. तुझी ती तयारी मला वाटते ते एक मोठं काम होईल. नक्कीच. ते जगभरात जाणार आहे, त्यामुळे तिथे करावं अशी माझी इच्छा आहे. बघूया हे जमतंय का तुला आणि मला. जमेल. गायतोंडे सरांचा आशीर्वाद असेल तर नक्की जमेल. आता त्यांच्याच आशीर्वादावर सोपवायचंय आपल्याला. हो. बरं, नवीन आता प्रोजेक्ट काय तुझ्याकडे सध्या? आता काही ठरवलंय करतेस किंवा काही? माझं स्वतःच आहे, कथिक म्हणून जे इनिशिएटिव्ह सुरू केलं. हो, त्याविषयी सांग ना. ते फोटो बिटो बघितले, तू काही मला कळवलं नाहीस. म्हटलं ठीक आहे, आता काय बोलायला आज. नाही, शर्मिला नाही, कुणीच नाही. म्हटलं कथिक इतकं मोठं झालं नाहीये सतीश नाईकांना सांगण्या इतकं, पण आता सांगते तुम्ही विचारताय तर. तेच कोकणातलीच आठवण, ते धरून ठेवायचंय, सोडून नाही द्यायचे आपला वारसा. मग आर्किटेक्चर नाही करता आलं, ते तसं नाही धरून ठेवता आलं, तर मग म्हटलं आता सुरू करूया. कारण त्या परंपरा जात आहेत निघून. म्हणजे आजोबा गेले, त्यांच्याबरोबर ते सगळं कल्चर गेलं, ती भाषा, ते वागणं, त्यांनी जे कोकण त्यांच्या नजरेतनं दाखवलं ते सगळं गेलं. आता मी माझ्या मुलापर्यंत काय दाखवते पुढे, किंवा तो त्याच्या मुलांना काय दाखवेल. म्हटलं ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत लोकांना पुढच्या पिढीला जाण्यासाठी, म्हणून म्हटलं कथिक सुरू करावं. शर्मिलाची ओळख झाली होती एशियाटिक मध्ये, एकदा ती आली होती तेव्हा. मग तुमच्या बरोबर पण आपण 2-3दा भेटलो.
पल्लवी आणि नीता गॅलरिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर छान मैत्री झाली होती. सुनेत्रा माझी JJ मधलीच मैत्रीण होती. मग जरा असं बोलता बोलता, आणि सुनेत्राच्या डोक्यावर मी केव्हापासून घातलं होतं की यार कथिक चालू करणं, काहीतरी त्याचा लोगो करणं, म्हणजे गोष्टी लोकांना तो कथिक कळला पाहिजे की तो गोष्ट सांगत फिरते गावोगावी. पूर्वी आपल्याकडे असे असायचे. मग कथिकचा जन्म झाला. हळूहळू आम्ही सगळ्या भेटायला लागलो, गप्पा मारायला लागलो. कथिकचं काय करायचं, कथिकचं काय करायचं. मग सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. फक्त पकडून ठेवायचं, ते त्याचा आर्काईव्ह करायचा, पकडून ठेवायचा आर्काईव्ह. आणि आर्काईव्ह करताना भाषा सांभाळायची की सर्वसामान्य माणसाला तिच्याशी कनेक्ट झाला पाहिजे. खूप स्कॉलरली नाही, खूप सिम्पल नाही, तो कनेक्ट मिळाला पाहिजे. म्हणजे मला आठवतं आजोबा जेवण पण रुचकर झाले हो जेवण. आता रुचकर हा शब्द शक्यतो कोणी वापरत नाही, पण आजोबा वापरायचे. सो आता असं वाटतं की अशी पण भाषा आवडते लोकांना. मला ती आवडली. शर्मिला लिहिते, त्यामुळे ते छान चालू झालं. बाकीच्यांचं टीम आमची जमत गेली. मग कथिक ऑनलाईन तो प्लॅटफॉर्म तयार झाला. मग उत्साह सुरू की मॅडम आपण हे करूया का, किंवा मंजिरी चला आपल्याला हे मिळतंय, हे पकडून ठेवूया. मग कथिक वाढत गेलं. मग कथिकच्या अंडर मग असं विचार केला की चला आता ह्या कलाकारांना कुठेतरी एकत्र आणून एक एक्झिबिशन करूया. म्हणून मग वारसाचं एक्झिबिशन करायला घेतलं. सो माझं मेन आता आयुष्याचं ध्येय कथिक आणि वारसाच आहे. ते कधी आहे वारसाचं प्रदर्शन? वारसाचं आता गुढीपाडव्याला आम्ही एक छोटंसं ऑनलाईन सॉफ्ट इनॉग्रेशन करू. काही आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या होत्या. काही कलाकारांनी आम्हाला सांगितलं आम्ही जॉईन होऊ का. त्यांची कामं पाठवली, आम्ही सिलेक्ट केली. तर ऑनलाईन एक छोटंसं एक्झिबिशन करू. वारसा चालू ठेवायचा आहे, आपल्या परंपरा, आपल्या कला. ते सगळं ऑनलाईनच असणार? सगळंच ऑनलाईन, सगळंच ऑनलाईन. हो हो. म्हणजे किती म्हटलं तरी आता फिजिकली भेटणंही शक्य नाही असं झालंय. त्यामुळे रोज आम्ही फोनवर बोलतो किंवा मेसेजवर असतो एकमेकींबरोबर. तू चिन्हच्या वेबसाईटला एक लेख दे ना त्यासाठी. नक्की दे, नक्की दे, नक्की दे. लोकांपर्यंत जायला पाहिजे. नक्की नक्की दे. कथिक आणि वारसाचा नक्कीच लेख देऊन मी लिहून. सो आता अशी इच्छा आहे की खूप तरुण कलाकार आहेत जे पारंपरिक माध्यम घेऊन काम करतात. गोंडपाट आहे किंवा शेण आहे किंवा संस्थाशी काढली आहेस, संस्था काढली आहेस? आता तर संस्था नाही, पण असले जगले वाचले तर करेन त्याची संस्था पण. बर, असं कशाला काय बोलतीये का? नाही असं म्हणजे मस्करीत. मुळात म्हणजे परिस्थिती पण अशी आहे ना सतीश की माहिती नाही. आता तरी तो एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, पण संस्थेचं त्याला रूप आलं तर खरंच बरं होईल. आणि पालघरमध्ये त्याची सुरुवात झाली तर आणखीन छान होईल. सो माझी तर म्हणजे खूप मुलं भेटली जी खूप पारंपरिक माध्यम घेऊन काम करतायत. म्हटलं चला. फेसबुकवर आहे का हे सगळं? हो, हे आता तरी सगळं फेसबुकवर आहे. हे पेज आहे का तुमचं? पेज आहे, कथिकचं पेज आहे आमचं, आणि युट्यूब चॅनेलही आहे. अच्छा. हा, छोटासा प्रयत्न आहे. लोक किती येतात, बघतात काय वगैरे? आता साधारण 5-1 हजार लोक पाहत आहेत कथिकचं पेज रेग्युलर बेसिसवरती. इंटरॅक्ट करतायत. काश्मीर पासनं तमिळनाडू पर्यंत अनेक कलाकारांनी आम्हाला मेसेंजरवर प्रायव्हेटली मेसेज पाठवलेत की आमचं पण काहीतरी टाकाल का, आमचा पण एक इंटरव्ह्यू टाकाल का. म्हणजे आत्ताच परवा एक काश्मीरच्या चित्रकार म्हणजे व्हिव्हर आहेत त्यांनी पाठवला होता. एक राजस्थानचे आहेत, त्यांचा असतो सतत संपर्क. मॅडम जी हमारा भी कीजिए ना कुछ. बरं वाटलं. म्हणजे इतका मोठा नाहीये खरं तर कथिकचा प्लॅटफॉर्म, पण आम्हाला आवडेल मोठं व्हायला जर हे कलाकार आले आमच्या बरोबर. तर जे काही छोटं मोठं करू शकतं. ह्याच्यात आर्थिक गुंतवणूक काही नाही. आम्ही त्या कलाकारांची आता सध्या तर ऑनलाईन बोलतोय. उद्या वेळ मिळाला तर जाणार तिथे प्रत्यक्ष त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायला, व्हिडिओज घ्यायला. नाही तर तोपर्यंत ऑनलाईन सुद्धा तुम्ही करू शकता. हो, मग तेच त्यांचे व्हिडिओज काढून पाठवत आहेत. कच्छचं आम्ही थोडंफार केलं. मध्ये एक वासुदेवांचं छान केलं. 65 वर्षाचे वासुदेव होते ते. छान त्यांनी इंटरव्ह्यू दिला. त्यांच्याच त्या ग्रामीण भाषेत बोलत होते आमच्याशी. बेसिकली हे सगळं युट्यूब चॅनलवर, तुमच्या चॅनलवर हे संग्रहित होते. आणि आता विचार करतो ह्याचं प्रॉपर आर्काईव्ह झालं की लोकांना कधीही बघता येईल. ह्या लोकांना कलाकारांशी डायरेक्टली इंटरॅक्टही करता येईल अशी आहे एक. आमची काही मदत लागली तर सांगा जरूर. लागणारच आहे. फक्त तुमचा व्याप एवढा ऑलरेडी मोठा आहे. काही नाही त्याच्यात, अवघड काहीच नाही. ते करायचं म्हटलं तर करता येईल आपल्याला. आता पहिला मालवणचा दौरा करायचा, म्हणजे मग तिथून कोकणाची नाळ जुळेल परत एकदा.
मग तिकडच्या कला परंपरा. वेलकम. तू म्हणशील तेव्हा, नक्कीच तू म्हणशील तेव्हा आणि म्हणशील हो तशा तेव्हा तसं आपण जाऊ तिकडे, काही अडचण नाही. हो. आता ह्या कोरोनाला एकदाच बाय बाय करायचं मग. हो ग, कंटाळा आला अक्षरशः. म्हणजे मी पण आता कालच आलो मालवणवरून. येईपर्यंत पोहोचेन की नाही असा प्रश्न होता. आज ते कार्यक्रम करेन की नाही हा प्रश्न होता. असं विचित्र सगळं होतं म्हणजे. हो हो आणि उत्साह राहत नाही याच्यामध्ये काम करण्याचा. म्हणजे हे बघू ते बघू असं म्हणता म्हणता विचित्र असं काहीतरी येतं. साधं समुद्र राईट. किनारा समोर आहे, तिकडे पण जायची इच्छा होईना असं मग होतं हे की. माझं होत नाही सतीश. मी म्हटलं ना, हा. मी माझा खूप पॉझिटिव्ह अप्रोच असतो. मला वाटतं आज एवढ्या आजारावर मात करून जी मी बोलते किंवा माझ्या हो हो विद्यार्थ्यांची मी रोज लेक्चर्स घेते, त्याला हो. कारण माझ्यात प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. म्हणजे असं नाही की मला डिप्रेशन कधीच नक्की. आलं नाही. हो. म्हणजे हळवी खूप आहे, मी रडते खूप लवकर किंवा मला डिप्रेशन येण्याची, पण मी नाही. म्हणजे सहसा मी पॉझिटिव्हली त्या बाजूकडे बघत असते की हो कोरोना आहे, पण आज आत्ता आपण जगतोय. मग ती त्याची इच्छा आहे. मग आत्ता नाही रडायचं, आता जेवढं बेस्ट करता येईल तेवढं करायचं. सो मग प्रत्येक झाड, पान, फूल, मातीवरचा पक्षी किंवा आकाशातला पक्षी हे मला इन्स्पिरेशन देत राहतात. मी म्हणजे क्या ती कोंबडी माझी भाजी खाऊन जाते तरी मी तिच्याशी सुद्धा गाणं म्हणून तिला उडवते की चलो उड क्या जा रे पंछी. म्हणजे यु नो आय ट्राय अँड बी पॉझिटिव्ह. खूप खरं 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 जगात खूप आहे त्याच्या गोष्टी ज्या विल पुल यू डाऊन टू निगेटिव्हिटी. रिडिक्यूल करतील तुम्हाला किंवा काय, पण तुमच्या आतली पॉझिटिव्हिटी नाही नाही, गरजेची प्रश्नच असते. नाही. ते आहे म्हणूनच आज तुला मी बोलावलं. म्हटलं चला आज गप्पा मारूया तुझ्या बरोबर. आणि छान होत आहेत या गप्पा आपल्या. तुझा नवरा आहे का? नवरा आहे ना. नवरा मग बोलव की त्याला. फेसबुकवर म्हणजे लाईव्ह मला बघतोय आणि तो फेसबुकवरही बघतोय आपल्याला. त्याला यायला सांग ना जरा थांब. आय डाऊट नाही येणार तो. राजू अरे काय न यायला काय, मी बोलवतोय म्हणून सांग त्याला. सतीश बोलवत आहेत म्हणून ये म्हणतायत. ठाकूर म्हणतात नको आता, पुन्हा केव्हा तरी. अरे मला दाखवायला आवडलं असतं ना. आपण नेहमी काय म्हणतो पुरुषांच्या मागे असली स्त्री वगैरे असं, स्त्रीच्या मागे असलेला पुरुष असं दाखवायला छान वाटेल ना. असे वो काय ठाकुर है ना, नहीं उठ रहे हैं, अभी क्या करें हम. खूप छान, मस्त तुझ्या गप्पा चालल्या. आणि काय तुला सांगायचं असेल तर सांग ना, जरूर. काय नाही, मला माझ्या सगळ्या फ्रेंड्सना आणि विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं की नाउमेद होऊ नका. जगात असं कुठलंही संकट नाहीये ज्याच्यामुळे तुम्हाला ना. मी माझं ऑपरेशनच्या काही महिने आधी बर्लिनमध्ये होते. महायुद्धाच्या इतक्या कथा ऐकलेलं शहर बघितल्यानंतर कुठेही त्याच्या खाणाखुणा दिसत नाहीत. मला वाटतं ते स्पिरिट आहे जे जगायला तुम्हाला गरजेचं असतं. त्यांनी त्याही खाणाखुणा जपल्या असतील तरी त्या म्हणजे अप्रतिम आहेत. हे खूप खूप घेण्यासारखं आहे. असं नाही म्हणते की ते परदेशी आहेत त्यांचं घेण्यासारखं, आपल्याकडेही आहेच हे. पण ती पॉझिटिव्हिटी, करेज ठेवा. परिस्थिती किती वाईट असू दे, तुम्ही एकटेच नाही आहात त्या परिस्थितीमध्ये. जगात किती माणसं असतील अशी. तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर नका न हो. कुणीतरी माझं वाईट केलं, कुणामुळे तरी माझं वाईट होते हा विचारच नाही करायचा. मला काय मिळालं नाही याच्यापेक्षा मला काय मिळालं त्याच्यात मी काय बेस्ट करू शकेन. मी ते केलं. ऑनेस्टली सांगते, लाईफ वॉज नॉट अ केक वॉक फॉर मी. म्हणजे वडिलांचं किंवा आजोबांचं नाव मला एक बांद्रेकर सरांचा इन्सिडेंट जाता जाता तो सांगते की लिफ्ट पाशी मी उभी होते, पर्समध्ये गाडीची चावी टाकते आणि तेवढ्यात काय गो आता आलीस. मी बघितलं तर बांद्रेकर सर बाजूला उभे होते. म्हटलं गुड मॉर्निंग सर. तुला मी ओरडणार आहे. म्हटलं आता काय झालं, तू चल माझ्याबरोबर केबिनमध्ये. म्हणाले तू सांगितलं नाहीस तू माधवराव राणेंची मुलगी. मी म्हटलं तर हे मी का सांगावं. तर मी हसले. मला म्हणाले त्यांच्या हातून माझा काल सत्कार झाला आणि ते मला म्हणाले माझी मुलगी तुमच्या संस्थेमध्ये आहे म्हणून. तेव्हा मला कळलं तू त्यांची मुलगी. सांगायचा मुद्दा असा की कुठेही मला आयुष्य केकवॉक नव्हतं. मला आजोबांचं आणि वडिलांचं नाव सांगून काही मिळालेलं नाही आयुष्यात. माझा मीच झगडा केला. मी म्हटलं तसं यश मिळाल्यानंतरही माझ्याकडे पाठ फिरून जाणारे अनेक लोक मी बघितले. पण माझं ध्येय हेच होतं की मला तो अभ्यास तिथपर्यंत न्यायचंय, मला ते करायचंय. कुठलं तरी असतं असं ध्येय. म्हणजे तुम्हाला म्हणजे आई झाल्यानंतर इंद्रजितला वाढवणं हे ध्येय होतं, अजूनही आहे. त्याच्यासाठी जे पण करायला लागेल ते करणार. आई म्हणूनच मरायचंय मला. मंजिरी ठाकूर म्हणून नाही, म्हणजे इंद्रजितची आई म्हणून ते मरण मला आवडणार आहे. सो ते डोळ्यासमोर सतत ठेवलं मी की जिद्द करायचं, नेटाने पुढे न्यायचं. आणि मग आलेल्या अडचणींना तोंड देणं शक्य होत गेलं मला.
म्हणजे गाडी चालवताना आलेली चक्कर, स्टिअरिंग हातातनं सुटतंय, इतकं सगळं झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये. ही केव्हाची गोष्ट हे नाही मला माहिती का? एनजीएमए म्हणजे मध्ये अनेक असताना, गोष्टी मला माहित नाहीत. हो, एनजीएमए ची डेप्युटी क्युरेटर असताना माझ्या खांद्यातनं हो, प्रचंड कळा यायच्या, इतक्या की हो, एकदा एनजीएमएतनं मी उशिरा परत चालले होते घरी कुठल्या तरी फंक्शन नंतर, आणि गाडी चालवणं शक्य झालं नाही मला, इतक्या वेदना असह्य झाल्या. अर्थात त्याच्यानंतर पुन्हा ऑपरेशन झालंच माझं एक. त्याच वेळेला मला सर दोराब टाटा पोस्ट डॉक्टरल फेलोशिपही मिळाली होती. हो, हो, हो. आणि त्याच्यावरही माझं काम चाललं होतं. पण 6 महिने हा उजवा हात माझा प्लास्टरमध्ये बांधून मी डाव्या हाताने हो, टायपिंग मला करत आठवतं. असे. हो, टायपिंग करत असे. आणि शक्य म्हणजे अशक्य असायचं मला. ती कळच मला त्यावेळेला एवढी आली की मी कशी बशी घरी पोचले होते. मला हातही हलवता येईना, इतकी ती वाईट कळ होती. खूप अंगावर काढलं असेल बहुतेक दुखणं मी. पण असं खूप प्रसंग असे आलेत. मला आठवतं तू हात धरूनच आली होतीस माझ्या घरी एकदा. नाही, तो माझा डावा हात होता. तेव्हा माझं लिगामेंट टेअर झालं. तुम्ही म्हटलं ना, 10 वर्ष मी अशा कंडिशनची झुंजली आहे सतीश, की ज्याचे रेपरकेशन्स माझ्या मसल्स आणि बोन्सवरती खूप डीपली झाले. त्यामुळे मला बोन एलिमेंट्स असणं किंवा लिगामेंट एलिमेंट्स असणं ही आता आयुष्यभरासाठी लागून राहिली आहेत मागे. त्यामुळे तुमच्याकडे मी आले तेव्हा दॅट वॉज अ लिगामेंट आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला मी ललित कलेचं ते डॉक्युमेंटेशन केलं, जे मध्ये प्रदर्शन झालं त्याचं. पण एनजीएमए दिस वॉज 2016. म्हणजे मला वाटतं इस्रायलला मी गेले होते, इस्रायल गव्हर्नमेंटच्या आमंत्रणावरनं. आणि तिथून परत आल्यानंतर सुरुवात झाली होती. आणि मग मला वाटतं आलमेलकरांचं प्रदर्शन चालू होतं त्यावेळेला, सुरू होणार होतं का काहीतरी. तेव्हा मला ती म्हणजे जीवघेणी कळ होती मला. आणि उजवा हात होता, मला स्टिअरिंग पकडता येईना. सोडून दिलं तर काय करू, गाडी थांबवता येण्यासाठी ती घामाने डवरले होते, डोळ्यापुढे अंधारी आली होती. म्हणजे लॉकच झाला होता हात माझा. हो, भर रस्त्यामध्ये होते मी वरळी सीफेसला. मग नाही, आणली गाडी शिवाजी पार्क पर्यंत मी. पण बापरे, तुफान रडत आणली होती मी ती गाडी. म्हणजे भयंकर रडले मी. म्हणजे असं वाटलं की त्या कळा इतक्या होत्या की, आणि त्या कॉन्स्टंट राहिल्या माझ्या बरोबर 2009 ते 2019. दॅट सिव्हिअर एलिमेंट वॉज विथ मी ऑल द टाइम. आत्ता आठवलं तरी शहारा येतो अंगावरती की ते कसे दिवस होते. की लंडनला सुद्धा अशी मी कोलॅप्सच ऑलमोस्ट झाले होते. शक्यच होत नव्हतं, पाऊल टाकणं शक्य होत नव्हतं मला. खूप वाईट परिस्थिती होती ती. सो मुलांनी किंवा कोणीही कुठल्याही वयाच्या टप्प्यावरती गिव्ह अप नाही करायचं. तुम्ही तुमच्या चॉईसने जन्माला आलेले नाही आहात. तुम्ही काही अपॉइंटमेंट घेतलेली नाही, तिकीट काढून आलेले नाहीत की ते तिकीट एक्सपायर झालं आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जाणार. मग जर नाही माहिती तर त्या क्षणापर्यंत सेलिब्रेट केलं पाहिजे आयुष्य. क्या बात आहे. काम करत राहा, म्हणजे काहीतरी करत राहा, कशात तरी स्वतःला गुंतवत राहा. शक्य असेल तर जेवढं देता येईल तेवढं देत राहा, पण ते आयुष्य सेलिब्रेट करा. कारण मी मृत्यू बघितलाय खूप जवळून, तर मला माहिती ते काय आहे ते. कोरोनाच्या काळात पण हो, म्हणजे राहा ना पॉझिटिव्ह. तो आहेच ना. आता तुम्ही दुर्मुखले राहिल्याने तो जाणार असेल ना, तर मग सगळ्यांनी दुर्मुखले आत्ताच्या आत्ता व्हा, म्हणजे कोरोना जाईल. पण तसं नाही ना होणार आहे. तुमची विल पॉवर जर चांगली असेल तर ह्या परिस्थितीतही मात करायला तुम्हाला काहीतरी तर मार्ग मिळेल. आणि शेवटी जायचं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला धरून ठेवण्यासारखं काय आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावरती कुठल्याही क्षणाला तेवढीच पॉझिटिव्हिटी ठेवायला हवी सगळ्यांनी. आपली चिडचिड करून, दुसऱ्यांवर राग करून किंवा सतत दुर्मुख राहून सोल्युशन नाही मिळत. कारण तसं जर असतं तर मग दुसरं काहीच झालं नसतं जगात. तेवढंच. हे तुला आजाराने असं बघायला शिकवलंय का तुझ्या मुळात उपजत तुझ्या? नाही, मला माझ्या आजाराने हे बघायला असं शिकवलंय. उपजत मला नाही वाटत मी अशी असेन. हे मला माझ्या आजाराने शिकवलंय. तो प्रत्येक क्षण, ज्या क्षणाला मी कुठल्या तरी पब्लिक स्पेसमध्ये आहे आणि मला प्रचंड वेदना होत आहेत आणि मी उभ्या कोसळते,
तो प्रत्येक क्षण माझ्या मनावर कोरला गेलाय. प्रत्येक क्षण जेव्हा मी डोळे उघडून परत सगळ्यांना बघितलंय तेव्हा आय हॅव थँक गॉड की पुढच्याला मी असं होऊ देणार नाही. आणि मी तो झगडा केलाय पुढची वेळ नको येण्यासाठी. ती दुर्दैवाने आली माझ्या आयुष्यात परत परत. पण तसं कुणाबरोबरही होऊ शकतं. म्हणजे एवढं नाही गिव्ह अप करून मला वाटत. दॅट्स नॉट हाऊ लाईफ इज. खूप खूप छान बोलतीयस तू आणि खूप छान संदेश पण तू प्रसारित केलास. खूप छान वाटलं. हा या कार्यक्रमाचा हायलाइट ठरेल. खूप आपल्याला बोलायचं आहे. म्हणजे आता तुझ्या रचना संसदमध्ये तू काही प्रयोग केले त्याच्याविषयी बोलायचं आहे. त्याच्यानंतर NGMA मध्ये तू काय केलंस त्याच्याविषयी बोलायचं आहे. आता एक वेळेचं पण थोडंसं बंधन. पण तुला याच्यातलं जरी काही महत्वाचं सांगायचं असेल तर सांग, ऐकायला आवडेल. कारण खूप आपण अशा उड्या मारत चाललोय. कारण तुझं हे सगळं इतकं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे ना, आणि ते थोडस समजायला पण अवघड जाईल की काय असं मला तिथे वाटत होती. लोक मला म्हण किंवा लोकांना. त्यामुळे मी त्या उड्या मारून देत होतो. आणि मला वाटतं छान गप्पा चालल्यात आपल्या. लोकांना भयंकर आवडतील. मला स्वतःला आवडलेत आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप मिळण्यासारखं मिळतंय. खूप छान वाटतंय. पण तुला जर त्याच्यातलं काही अजून महत्वाचं असं वाटत असेल तर सांग ना जरूर. तशा खूप आठवणी आहेत सतीश आणि खूप महत्वाच्या पण आहेत त्या. पण आता तुम्ही म्हणाल तसं वेळेचं बंधन आहेच. NGMAची आठवण म्हणाल तर सांग ना. NGMAची आठवण म्हणाल तर NGMAचं ऍप्लिकेशन राजूने पाठवलं होतं. तेही माझ्या नकळत. मी म्हटलं ज्या वर्षी माझं 14 किलो वजन कमी झालं होतं त्या वर्षीची ती गोष्ट मी ठरवलं होतं आता फक्त तब्येतीकडे लक्ष द्यायचं. आणि माझ्या नवऱ्याने ते ऍप्लिकेशन NGMAचं पाठवून दिलं. माझ्या सगळ्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्स काढून उपद्याप करून मोकळा झाला. आणि घरात लेटर आल्यानंतर म्हटलं माझ्या ऍप्लिकेशनवर लेटर कसं म्हणजे मी ऍप्लिकेशन कधी केलं आणि माझं लेटर कसं आलंय घरी. मी म्हटलं मी जाणार नाही. मला असं नाही करायचं. जायला पाहिजे, एवढी मोठी संस्था आहे, तुझं एकेकाळी स्वप्न होतं. म्हटलं अरे स्वप्न जगायला तर हवी ना मी. आता माझा अवस्था काय झाली आहे. हे बघ इंटरव्ह्यूला जाऊ नये. मग मी म्हटलं की तू चल माझ्याबरोबर तर मी इंटरव्ह्यू देईन. मला म्हणाला मला वेळ नाहीये, तू जा गाडी काढ निघ आणि जा. गाडी काढली. मी त्याला म्हटलं हे बघ मला तिथे पार्किंग, मला म्हणाला गाडी नाही तू टॅक्सी कर आणि जा. मी म्हटलं टॅक्सीने आपण जात नाही, मी गाडीने जाणार. मी पण थोडी आडमुठीपणा केला. मला म्हणाला मंजिरी ही वेळ आहे, तुला तिथे पार्किंग मिळणार नाही NGMAला, मग तू म्युझियम मध्ये पार्क कर. म्हटलं नाही, मी म्युझियमचं काम असेल तरच म्युझियम मध्ये पार्क करेन. माझं त्यांच्याशी माहेरी असल्याचं नातं असलं, मी त्याचा डिसएडव्हान्टेज घेणार नाही. मला म्हणाला हा तुझं नको तिथे प्रिन्सिपल येतं वगैरे सगळं झालं. म्हटलं चल ठीक आहे, समजा NGMAच्या जवळ मला पार्किंग मिळालं तर मी हा इंटरव्ह्यू देईन, नाही तर मी हा इंटरव्ह्यू देणार नाही. मी सायन्स इन्स्टिट्यूट मधनं NGMAच्या दारापर्यंत आले आणि मला पार्किंग नव्हतं मिळालं. म्हटलं सुटले. आणि आत्ता सिग्नलला मी लेफ्ट टर्न मारून म्युझियमच्या समोरनं NGMAच्या समोरनं परत जहांगीरच्या ना येईन परत, तेवढ्या शेवटची गाडी तिकडनं निघाली. काय करू अजूनही म्हटलं राजूला कुठे कळणार आहे. पण म्हणला मला कॉन्शियसला पटेल. मग मी तिथे गाडी पार्क केली, ते पेन पार्कवाल्याला पैसे दिले. NGMAत गेले तर समोर फिरोजा गोदरेज. म्हटलं ते म्हणजे आय एम अ मेंबर, आय एम अ चेअरपर्सन ऑफ द ॲडवायझरी कमिटी हिअर अँड हाऊ कम यू आर हिअर, आय एम सरप्राईज. मनात म्हटलं आता हे जर सिलेक्ट झाले तर NGMA कंटिन्यू करायचं, कारण फिरोजा जर असतील तर पुन्हा शिकायला आवडेल. बरं बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर माझ्या समोर अशा सरई दोषी फिरायला लागलेल्या, म्हणजे व्हिज्युअलायझेशन चालू झालं. म्हटलं एकेकाळी मॅम होत्या इथे आणि आता आपण आलोय. म्हटलं चल यार करूनच टाक. म्हटलं सिलेक्ट झालं तर झालं आणि आलं लेटर सिलेक्शनचं. सो असं आहे की कधी कधी. आणि मग खूप प्रयोग केले NGMAत पण. खूप सारे सेमिनार्स ठेवले. खूप मीडियाकर स्कूल्सना म्हणजे व्हर्नॅक्युलर स्कूल्सची वर्कशॉप्स वगैरे ठेवली. म्हणजे अशा मुलांना आम्ही NGMAत बोलवायचो ज्यांना अदरवाईज त्या 5 मजली गॅलरीत कधीच पाऊल ठेवायला मिळणार नाही. म्हणजे असं नाही की परवडणार नाही, पण माहितीच नसणार. खूप संस्थांची म्हणजे कॅन्सर असोसिएशनची वगैरे मी पर्सनली फोन करायची की मग त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या मुलांना घेऊन यायचे. हो म्हणजे ट्रीटमेंट घेणारी छोटी छोटी मुलं होती. मग मी त्यांच्यासाठी छोटे छोटे कार्यक्रम करायचो. थोडेफार पॉईंट्स होते. डायरेक्टरही खूप छान होते, तेही म्हणाले की करा तुम्हाला छोटे मोठे कार्यक्रम, सरकारलाही आपल्याला दाखवता येईल की गॅलरीमध्ये आपण ऍक्टिव्हिटीज करतोय. शेवटी काय कला सगळ्यांसाठी आहे ना, ती रिस्ट्रिक्टेड काही ग्रुपसाठी नाही आहे. एलिट्स तर येतच होते NGMA मध्ये,
पण काही म्युनिसिपल स्कूल्स वगैरे अशांना मी आणायला चालू केली. माझी एक मैत्रीण जव्हार मोखाडामध्ये वगैरे एका संस्थेबरोबर काम करते, तिच्याही म्हटलं मुलांना घेऊन ये. असे वेगळे प्रयोग एनजीएमएत करायला मला आवडलं. त्या मुलांबरोबर खेळायला खूप मजा यायची. हो म्हणजे हा बोल 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 ना. हाय 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 सॉरी. तू परत. ग्रेट ग्रेट ग्रेट. काय झालं होतं? काय कल्पना नाही, म्हणजे मला इंटरनेट दिसतंय आणि अचानक स्क्रीनवरनं तुम्ही सगळे गेलात निघून. अरे बापरे. बरोबर. चल बोल, पुढे बोल. छान गप्पा. अरे खूप रिस्पॉन्स आहे ग तुझ्या याला. जवळजवळ 1,500-2,000 लोक आता रिच झालाय आणि 60-70 कमेंट्स आल्यात. खूप छान कमेंट्स आहेत. तू त्या बघ नंतर आणि त्यांना उत्तर दे. नक्की नक्की मला नक्की उत्तर देणं अवघड असतं, पण तू जरूर दे. आणि बहुतेक जण तुझ्यावर खुश आहेत भयंकर आणि खूप छान तुझं स्वागत करतायत बोलण्याचं. काहींनी तुला सल्ले पण दिलेत, योग साधना करत जा, त्याने खूपच फरक पडेल वगैरे. म्हणजे खरं तर त्याचवर मी आज आहे की चक्क माझ्या एका मैत्रिणीलाच मी बोलवलं होतं की योगा ट्रेन कर म्हणून 2009 साली ऑपरेशन नंतर. तिच्याकडनं मग मी ते सगळी आसनाचे चित्र काढून लिहून ठेवून दिलंय. मध्ये मध्ये आळस करते खरं तर, इथे आल्यापासून आळसच करते योगासनांचा, कारण हे सगळे झाडं पानं फुलं पक्षी हेच योगासनं झाल्या. पण करायला हवं ते आहे का आहे, पण दॅट्स येस ते आहे, त्याने खूप फरक पडतो. सो अशा काही आठवणी आहेत एनजीएमएच्या, म्युझियमच्या, एशियाटिक सोसायटीच्या, रचना संसदच्या, जेच्या तर म्हणजे आठवणी आहेत भरपूर. सो म्हणते मांगी थी जो दुआए सब कबूल हो गए असं झालं ते ह्याच्या बाबतीत. एशियाटिक सोसायटीवर काय करत होतीस तू? मी म्हटलं ना, अशा माझ्या स्वप्नातल्या ह्या संस्था होत्या सगळ्या. असं वाटायचं ह्याच्याशी आपलं काहीतरी असोसिएशन असावं. सो एकदा म्युझियम मध्ये असताना डॉक्टर विमल शहा म्हणून एक आहेत, त्या मला म्हणाल्या मेंबर आहेस का एशियाटिकची? तर मी म्हटलं नाही. त्या माझ्या कलीग होत्या इंडियन एक्सप्रेस. अच्छा. मग त्यांनी मला फॉर्मवर सही करून दिली. मला म्हणाले जा मेंबरशिप घे. मग कधीतरी असंच अलीकडे मी त्यांच्या कमिटीसाठी, म्हणजे त्यांच्या छोट्या मोठ्या कमिटी असतात, सब कमिटीज, मग मी दिलं माझं. म्हटलं मला आवडेल ह्या कमिटीजवर यायला. मग त्यांनी बोलवलं, मग झालं तिथे पण सुरू जरा. तेही छान वाटलं. खूप छान लोक भेटले तिथे. वेगळं कल्चर आहे, छान माणसं आहेत, खूप सारी पुस्तकं. ते बघून छान वाटायचं. म्हणजे मला कळायचं की आपण किती लहान आहोत तिथे, खरं सांगायचं तर. त्यामुळे ते दरबार हॉल, त्याच्यामधले ते समारंभ, हे सगळा प्रचंड. हो 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 हो. पायऱ्यावर जाणार. आणि दरबार हॉलमध्ये सगळ्यांची ते पोर्ट्रेट्स बघून असं एक दडपण यायचं. हो हो. नाही, आणि त्यावेळी माणसं पण खूप मोठी होती का. मी यायचो त्यावेळी मला वाटतं दुर्गाबाई वगैरे बसायची. दुर्गाबाई भागवत वगैरे भीतीच वाटायची भयंकर असं सगळं ते बघून. हो, दडपण म्हणजे मला अजूनही एशियाटिक मध्ये जाताना असं दडपण येतं. वाटतं छान, कोणीच पटकन समोर भेटलं तर. सगळे स्कॉलर्स आहेत, सगळी मोठी लोक आहेत, सगळे गुरुच्या स्थानी आहेत मला. पण इतकं डाऊन टू अर्थ बोलणं वगैरे, त्यामुळे त्यांनी सांभाळून घेतलं. 2-3 वर्ष कमिटीमध्ये होते तेव्हा. पण आता तू कुठेही नाहीस, कुठल्याही पदावर नाहीस? नाही, एशियाटिकला आता तसं म्हटलं तर आहे मी त्यांच्या फेलोशिप कमिटीची मेंबर. पण म्हणजे आता सध्या ह्या परिस्थितीमध्ये, आता परिस्थिती पण अशी आहे ना की संस्थेत तसं जाणं होत नाही, सोसायटीत जाणं होत नाही. पण ऑनलाईन सारखं बरीचशी कामं करता येतात. हा, पण नेमकी ज्या कमिटीची मी आता होते, सब कमिटीची मेंबर, तर ते फेलोशिप देणं वगैरे तर थोडंसं म्हणजे. मला एक तुला सारखा एक प्रश्न विचारायचा असं मनात होतं, तो कार्यक्रम सुरू झाल्यापासून. म्हटलं तो शेवटी विचारतो पण राहिला. तो प्रश्न असा की बघ, आता आपण अनेक लोक म्युझियम मध्ये परदेशात जातात. म्हणजे हल्ली पर्यटन खूप सोपं झालेलं आहे. आणि मग तिथून आल्यावर सांगते म्युझियम पाहिलं मी, काय लाईन लावली तिकडे, तुझी खूप आठवण आली आम्हाला, तुझी सारखी आठवण आली. म्हणजे तो पिकासो बघताना, मोनालिसा बघताना वगैरे वगैरे. तर छान वाटतं हे ऐकल्यावर. पण ही लोक इथं असताना मात्र जात नाहीत म्युझियम मध्ये. आपल्याला वेड्या म्हणतात, काय चित्रमित्र काढतात, हे चित्रकार आहेत. कुठे गॅप राहिली आहे तू सांगू शकशील इथं?
कुठे गॅप राहिली नाही. जी माणसं तिथे जाऊन लाईन लावतात, 2-2 दिवस तिकीट काढतात, 4-4, 5-5 तास लाईन चित्र बघतात आणि मग पेंटिंगवर येऊन आपल्यालाच सांगतात जे आपण आयुष्यभर केलंय. आणि इथे मात्र आपण मूर्ख ठरतो सगळे. कसं वाटतं हे सगळं? हे सुधारण्यासाठी काही असं डोक्यात आलंय का तुम्ही? तू एका क्युरेटर म्हणून तू काम केलंयस म्हणून तुला हा प्रश्न मुद्दाम विचारतो. सतीश, सुधारण्यासारखं आहे. म्हणजे आता परिस्थिती वाईट आहे असं नाही म्हणू शकत आपण, पण सुधारणा होऊ शकते. आपल्याकडे ते शाळेपासून कल्चर लावायला हवं. मगाशी मी म्हटलं ना, NGMA मध्ये जसं BMCच्या शाळांना मी हटकाने बोलवायची NGMA मध्ये, त्या मुलांना तेव्हा ती सवय लागली ना, डोळ्यांनी हे असं पाहायची, गॅलरी अशी असते. तुमची वेळ संपत आली असेल तर सांगा मला, कारण आपण नाही काय नाही, असे भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ आहे. उद्या सकाळपर्यंत असेच गप्पा मारत असेल. गप्पा मारायच्या, लोक ऐकतील त्या ऐकतील. सो शाळेपासून हे व्हायला हवं की म्युझियम मध्ये मुलांना घेऊन जाणं, त्यांची क्युरिओसिटी ट्रिगर करणं, त्यांना ते आवडेल आणि मग ते आजोबांचा फंडा लिहून काढणं, काय आवडलं किंवा काय नाही आवडलं, तर ते व्हायला हवं. म्हणजे आता ही मुलं यायची ना, महानगरपालिकेच्या शाळेतली मुलं NGMA मध्ये येऊन तुम्ही फक्त कल्पना करा की कशी बुजत असतील ती एवढी गॅलरी बघून. पण आम्ही त्यांना अगदी छान फिरवायचो, थोडंसं खायला द्यायचो, स्नॅक्स वगैरे. मग त्या विचारायच्या हे काय ते काय. चल मी म्हणते 50 मुलं असतील, 2 जण तर विचारतील, ती 2 तरी काहीतरी अजून 8-10 जणांना करतील एनकरेज. मग असा वाढत जातो ना तो, डॉट्स ते असे वाढत जातात, 1, 2, 3, 4 करत. शाळेपासून म्युझियम मध्ये, आर्ट गॅलरी मध्ये मुलांना असं म्हणजे ते प्लेजर आहे म्हणून न्यायला पाहिजे. असं म्युझियम मध्ये खूप यायची मुलं आणि मला आठवतं मंगळवार फ्री असायचा शाळेच्या मुलांना, बसेस भरभरून यायच्या आणि मी थोडा वेळ कामातनं काढून त्या मुलांना बघायला द्यायचे की 50 मुलं लाईनी जातात की त्यातलं कोण एक शांतपणे बघतंय कशाकडे तरी. मला खूप बरं वाटायचं की ते मूल काहीतरी होईल किंवा ते मूल पुढे नेईल हे कल्चर आपल्याकडचं. सो होऊ शकतं बहुसंख्य हे लोक असं. हात लावून बघतात पेंटिंग, बहुसंख्य लोक हात लावून बघतात चित्राला, किंवा ओलाय का सुका आहे, ओलाय का सुका आहे किंवा पेंटिंगच आहे का फोटो लावलाय. असं खरवडून पण बघतात काही लोक. आता तसं नाही होत कारण बॅरिकेड्स असतात. म्हणजे कोणीतरी सांगते म्हणून जाऊन बघून यायचं आणि मग आपण त्याच्यावर काहीतरी भाष्य करायचं. यापेक्षा तुम्ही तेव्हापासून ते सुरू करा की का तुम्हाला बघायला ते आवडेल. मला जर दीदारगंज यक्षिणी माझ्या शाळेत मी शिकली होती, कॉलेजमध्ये शिकली होती, ते मला ती पर्सनली जाऊन बघायची आहे. ते माझ्या डोक्यात राहिलं पाहिजे. मग ते दीदारगंज यक्षिणी शिकलो होतो का असं नको व्हायला. व्हिज्युअल्स लक्षात राहतात ना तुमच्या. आपली व्हिज्युअल मेमरी असते ना, व्हिज्युअली आपण गोष्टी लक्षात ठेवतो. मग ती चित्र का आपण विसरतो जी आपण आपल्या इतिहासाच्या भूगोलाच्या पुस्तकातनं बघितलेली असतात. मग ती क्युरिओसिटी का मरते की ते जाऊन मला प्रत्यक्षात बघून यायचंय. पेंटिंगचं तसंच आहे. तुम्ही ऐकता नुसतं गायतोंडेंबद्दल किंवा पिकासोबद्दल किंवा दालीबद्दल, मग काय ऐकलं ते जाऊन बघून या ना. तुम्हाला भले नाही आवडणार पण सगळ्यांनी करा ना. हे गायतोंडेंचं तू नाव घेतलंस म्हणून तुला एक छान अनुभव सांगतो. अनुभव म्हणण्यापेक्षा मी अजून ते बघण्याची मदत झालंच नाही झालंय. एक कुठेतरी परवा ते 40 करोडला जे पेंटिंग गेलं त्या दिवशी मला एका वाहिनीकडून फोन आला की असं आहे, आणि मी नेमकं मालवणला जाण्याच्या गडबडीत होतो या सगळ्या प्रोजेक्टच्या संदर्भात. मी म्हटलं मला आत्ता नाही बोलायला गेलं, मी प्रवासात असणार आहे आता. मी म्हणले काही हरकत नाही, तुम्हाला कोट करू का? म्हटलं करा, तुम्हाला काय वाटेल ते करा. आणि त्यांनी ते कोट करून काहीतरी ती बातमी दिली आणि छान त्या जिने ज्या कोणी हे केलं होतं ते सुंदर केलं होतं. तो कार्यक्रम असा एक 3-4 मिनिटाची बहुतेक ती हे असणं काय म्हणतात त्याला कार्यक्रम, तो म्हणजे ती माहिती म्हण किंवा काय मला त्यातला बातमी म्हणूया. ती बातमी त्यांनी दिली आणि त्यानंतर ती त्यांनी सोशल मीडियावर हे केली, पब्लिश केल्यानंतर त्या सोशल मीडियावर त्याला कमीत कमी 300-400 कमेंट्स आल्या आणि त्या कमेंट्स अत्यंत गलिच्छ होत्या. म्हणजे गायतोंडींना पेंटिंग येतं काय, हे काय आहे, याच्यात याचा अर्थ काय, याला काही कळतंय का, हे कशाला विकत घेतो त्यांनी. म्हणजे उद्वेगजनक होतं जे काही होतं ते. म्हणजे प्रत्येकाने आपापली हे केली होती, आपली अवकात दाखवली होती खरं सांगायचं तर. म्हणजे गायतोंडे ह्या माणसाने जे काही आयुष्य अनुभवलंय ते तर तुम्हाला माहित नाही, असायची गरज नाही आणि ते समजून घेण्याची तुमची अवकात पण नाही, कुवत पण नाही. आणि अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अतिशय गलिच्छपणे व्यक्त होता, हे संतापजनक होतं माझ्या दृष्टीने.
मला असं वाटतं इथं आपलं काम सुरू आहे, प्रसारच. मी जे करतोय तो प्रसारच आहे, किंवा तू जे एका पद्धतीने करतेस तो देखील प्रसारच होता. करेक्ट. याला कुठेतरी वळण मिळायला पाहिजे असं मला वाटतं, आणि तिथून जेव्हा हे सगळं होईल तेव्हा गायतोंड्यांचं महत्व कळायला लागेल. अगदी 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 मला हे पटतंय, कारण कुठलंही कल्चर, कुठलीही कला तुम्हाला जर ती मुळापासून कळत नसेल तर प्लीज बोलू नका. म्हणजे माझं स्पष्ट असं सांगणं आहे. एन्शियंट इंडियन कल्चरचा अभ्यास करण्याचा माझा मूळ हेतू हा होता की मला कळू देत ना माझा देश काय आहे ते, त्याची पॉलिटिकल सोशल हिस्ट्री. जर अशी कला त्याच्यात जन्माला आली तर ती का जन्माला आली. भारताची कला ही लोककला आहे. भारताच्या कलेचा बाज हा लोककलेचा बाज आहे. जगात कुठल्याही कलेच्या इतिहासामध्ये आपण कला ही अंडर द रूल, अंडर द डायनेस्टी हे पाहिलेलं आहे. इजिप्तपासून, मेसोपोटेमियापासून, पर्शियापासून. भारतात आपण लोककला बघतो. सम्राट अशोकाने ही जबरदस्ती केली नाही लोकांवरती की असंच काम करा, असं नाही करायचं म्हणून. लोककला म्हणून जन्माला राहिली. मग जर काही कलाकार 20व्या-21व्या शतकात त्या ग्रासरूट लेवलला जात आहेत, तितकं मागे जात आहेत की इनोसंटली विचार करून काय काम केलं जाईल, तर तुम्हाला ते समजायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचाही देश समजायलाच हवा ना, संस्कृती तुमची समजायला हवी ना. त्या क्रूड अशा बाहुल्या बिवल्या केल्या जातात अजूनही, ज्याला आज परदेशात मागणी आहे. तुम्ही कुणी त्याला क्वेश्चन नाही केलं. आता तुम्ही सावंतवाडीच्या बाहुल्या बघता, काय रिफाईननेस आहे त्या बाहुल्यांचा ऍज अगेन्स्ट डॉल्स इन रशिया किंवा जपान. पण मग त्याचा तो लोककलेचा बाज आहे ना, मग तो समजून घ्या ना. मग त्यासाठी भारत समजून घ्या ना, त्यासाठी इकडची माती समजून घ्या. मग लक्षात येईल की 20व्या-21व्या शतकात एक असे गायतोंडे असतात जे खूप खोलवर जातात, खूप खोलवर जाऊन त्या शांततेमध्ये पोचतात जिथे तो इनोसन्सचा रेझोनन्स आहे. ज्याला काय रंग आणि काय रूप द्यायचं हे त्यांना दिसलंय. मग ते तुम्हाला तेव्हा नाही का कळणार. उथळपणे नाही बघायचं. तुम्ही म्हणता तो संतापजनक प्रकारच आहे. मी शक्यतो कॉन्फ्रंटेशन्स मध्ये जात नाही, कोणाला पटकन बोलायला की नाही अक्कल तर गप बस वगैरे. कारण आपण किती जणांची तोंड बंद करणार. आणि असा चला मी म्हणते तुम्हाला नाही अभ्यास करायची आवड, मग शांत राहा. अभ्यास करायची आवड नाही म्हणजे काय, जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या काळातला मुंबई किंवा आईवडिलांच्या काळातला जो काही देशाचा इतिहास आहे तो माहीत करून घ्यायचा नाही. तुमची आई किंवा आजी कुठल्या परंपरांमधनं कुठले सण कसे करायची हे माहीत करून घ्यायचं नाही. तुम्ही पुढे ह्याच्या काही शिकणार नाही ना. तिथे तुमची इच्छा पाहिजे की मला माहीत असायला पाहिजे माझी आई हे असे प्रकार का करायची, तिची आई का करायची, तिची आई का करायची. तिथून मागे मागे जात जातं. तिथे आपली माती कळते, तिथे आपली कला कळते, तिथे आपली परंपरा रुजलेली आहे ती लक्षात येते. मग सोपं होऊन जातात गोष्टी. तुम्हाला कॉम्पोजिशन करायचं आहे, समजा मला कोणीतरी सांगितलं 50 ओळींचं कॉम्पोजिशन लिहिलं, तर मला अल्फाबेट्स आणि ग्रामर माहीत असायला पाहिजेत ना. तसं आहे ते. तुम्हाला जर चित्र समजून घ्यायचंय तर इतिहास समजून घ्या, माहिती समजून घ्या. तुम्ही म्हणाला तसं हो, गायतोंडेंचं आयुष्य समजून घेतलं पाहिजे तुम्ही. खूप महत्वाचं आहे ते. आपण इतिहास नाही शिकलो किंवा शिकवला तर पुढे आणखीन लक्षात येते ना. म्हणजे तो सगळं ते वरती राहील ना. युरोपात हे होत नाही. म्हणजे मी कधीच त्यांचं असं खूप उदात्तीकरण युरोप म्हणजे ग्रेट आहे, मला खूप आवडतं वगैरे. पण मी म्हटलं ना मग अशी बर्लिनमध्ये माझ्या अंगावर काटा आला वॉर म्युझियम बघताना. किंवा अगदी ती भिंत सुद्धा तोडली, त्या भिंतीचे एवढे एवढे तुकडे त्याला किचन्स लावून त्या सुव्हिनियर शॉप मध्ये विकतात. कशासाठी? काय त्या भिंतीने तुमच्याकडनं घेतलं किंवा काय त्या भिंतीने तुम्हाला दिलं किंवा ते त्यांना माहिती आहे ना. ते बोलतात. दोज पीपल आर, त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना पण तो इतिहास माहिती आहे, त्यांना माहिती आहे. त्यामुळे रस्त्यावर कागद टाकणं होत नाही त्यांच्याकडे. बर्गर खाल्ला तर रस्त्यावर कागद. किती वर्ष मागे आहे आपली संस्कृती या सगळ्यापासून? तुझा काय आहे? तो तर फिरली आहे जगभर. खरं तर त्याच्याविषयी बोलायचं होतं आपल्याला. वेगवेगळ्या ठिकाणी तुझे पेपर्स वाचले, त्या पेपर्स विषयी बोलायचं होतं. पण आता वेळेची खरोखर मर्यादा आहे. जवळजवळ 2.5 तास होत आले आहेत. पण तरी देखील आपण बोलतो आहोत. म्हणजे तू छान बोलतेस. मला एक सांग, आपण किती वर्ष मागे आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये?
मला वाटतं सतीश आपण खरं खूप पुढे निघून गेलो. तिथे आपली थोडी चूक झाली. आपण मागे नाही, आपण खूप पुढे निघून गेलो. मग खूप धावत पुढे जाताना मध्ये जो काही पट्टा राहतो ना, तो राहिलाय आपला. अच्छा. हो, म्हणजे कसं असतं की कोकणात जाताना ट्रेन मधनं जेव्हा ती हळूहळू जाते तेव्हा ते डोंगर दऱ्या छान वाटतात. ट्रेनने स्पीड पकडला की ते सगळं भुरकन जातं. आपलं ते भुरकन गेलंय. अच्छा अच्छा. तसं झालंय ते. हो, आपण मागे नाही, आपण खूप पुढे आहोत आणि तिथेच जरा ससा जाई पुढे असं झालंय ते. गाजरं खाऊन तो बसला आता. खूप छान बोललीस तू, मजा आला. जवळजवळ 5:30 आपण सुरुवात केली, 7 वाजले. हो. अजून तुला काही सांगायचंय का? शेवट छान असा बस एवढंच की छान असंच आहे की सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहा. जेवढी होईल तेवढी तुमची जी काही कमिटमेंट आहे तुमच्या आयुष्यासाठीची ती फुलफिल करा. म्हणजे श्रीकृष्णाने भगवद्गीतेतही तेच सांगितलेलं आहे. ते तुमचं कर्म आहे, ते पहिल्यांदा करा. तुमच्या आयुष्याशी तुम्ही प्रामाणिक राहिलात की मग यश तुम्हाला मोजायची गरज नाही, किती मिळालं आणि किती सुटलं. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. खूप छान, खूप छान, मजा आला. आणि असेच आपण भेटू आणि कथिकला पण तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या, एवढंच सांगायचंय मला. वारसाचं प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण परत 13 तारखेला सोशल मीडियावर असू. तुझ्या एखाद्या प्रदर्शनाच्या वेळी आपण एखादा कार्यक्रम करू ना वेगळा. नक्की करू. तुझ्याशी संबंधित जेवढे लोक आहेत त्यांचा एक कार्यक्रम आपण करूया. त्या दृष्ट्या ह्याच्यातून लोकांपर्यंत जाईल. नक्की करू. 13 तारखेला आपण नक्की काहीतरी छोटसच एक ऑनलाईन करू. आणि खूप लोकांच्या मदतीची गरज आहे आणि म्हणजे त्या एन्करेजमेंटची आम्हाला गरज आहे. आम्ही त्यांना करतच आहोत प्रोत्साहन देणं आणि मदत करणं. सो इट्स अ गिव्ह अँड टेक आणि म्युच्युअल गिव्ह अँड टेक आहे याच्यात काही. खूप लोक विचारतात त्या प्रोजेक्टविषयी तुझ्या, तर आता ते लोक तुला संपर्क साधतीलच. नक्कीच. मागे माझा मुलगा दिसेल बघा तुम्हाला झाडांना पाणी घालताना. हो, तुम्हाला माझ्या नवऱ्याला बघायचं होतं पण दॅट्स माय सन. बोलायचं नवऱ्याशी. नाही, नवरा तर नाही जाणार आहे पण बराच वेळ ते दोघं माझ्याकडे बघतायत की झाडांना पाणी घालायची वेळ झाली आणि ही अजून उठत नाहीये. मग आम्ही मागे दिसू, मग काय करू आम्ही. सो फायनली आता ही कुडंट रेझिस्ट आणि तो झाडांना पाणी घालतोय. छान वाटते, त्यामुळे लाईव्ह झालं एकदम असं त्याची. हो, लाईव्ह झालं. खूप सुंदर दिसतंय आणि मस्त वाटलं एकदम प्रकाश. बोल, चांगलं झालं तुझा इंटरव्ह्यू आणि खूप छान बोललीस. मस्त वाटलं. परत आपण भेटूया एकदा. नक्की, खूप वेळा भेटू. एकदा का, आपल्याला आता खूप भेटायचंच आहे. आणि हो नक्कीच. आणि तेव्हा आणखीन जरा वेगवेगळे विषय घेऊन गप्पा मारू, कारण मला जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा काही याच्यातून मला मिळालं आणि मला खात्री आहे की आपल्या वाचकांना देखील, म्हणजे पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील याच्यातून खूप काही मिळालं असेल असं मला वाटतं. त्यामुळे आपण डेफिनेटली पुन्हा एकदा ठरवूया आणि ठरवून नक्की भेटू. एक विषय घेऊन आपण काम करू आणि कसं हे करता येईल ते बघूया. नक्की. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. या, भेटू. बाय. थँक्यू.